आपले अध्यक्ष चांदवडकर सर, उपाध्यक्ष अरुण चव्हाण सर, श्रीयुत रवींद्र बडवे सर, संदीप जोशी सर आणि आजचे आपले माननीय वक्ते श्रीयुत रामदास सर, सर्वांना माझा नमस्कार. सर्व संस्था प्रमुख आणि सर्व संस्था प्रमुखातले शिक्षक यांना माझा सादर प्रणाम आणि सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. अरुण चव्हाण, जरा पहिले 2 शब्द बोला आपल्या याच्याविषयी. हो, बोलतो. नमस्कार. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने विद्यार्थ्यांना उपयोगी पडावं याच्याकरता निबंधाचे जे विषय असतात त्या विषयावर एक व्याख्यान मला गेली 2-3 वर्ष आयोजित करता आहेत आणि त्याचा विद्यार्थ्यांना चांगलाच फायदा झालेला दिसून येतो आहे. या वेळच्या व्याख्यानमालेमध्ये पण आतापर्यंत सगळीच व्याख्यानं छान झालेली आहेत. सगळ्याच व्याख्यात्यांनी चांगलं विद्यार्थ्यांना हे केलेलं आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या व्याख्यानमालेचं आता शेवटचं पुष्प श्री रामदास सर आज गुंफणार आहेत आणि त्यांचा विषय आहे हार्ट सर्जरी, बायपास सर्जरी किंवा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी. तर रामदास सरांचा पण हा विषय अगदी हातखंडा आहे आणि मागच्या वेळेचं पण त्यांचं भाषण खूपच छान झालं होतं. आज पण ते विद्यार्थ्यांना अगदी उत्तम मार्गदर्शन करतील याबद्दल शंकाच नाहीये. आणि मी सविता मॅडमना विनंती करतो की त्यांनी रामदास सरांचा थोडा परिचय करून द्यावा. धन्यवाद सर. आजचे आपले वक्ते आहेत श्रीयुत श्रीनिवास रामदास सर. श्रीनिवास रामदास सर इलेक्ट्रिकल इंजिनियर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून जून 2022 मध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्ती घेतली. ज्योतिष वारसा त्यांना श्रीयुत कृष्णाजी राजाराम रामदास वडिलांकडून मिळाला. 30 वर्षापासून ते ज्योतिष अभ्यासक आहेत. इंजिनिअरिंग आणि मेडिकल सायन्स मध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. वकील आणि न्यायाधीश यांच्या कुंडल्यांचा पण त्यांचा विशेष अभ्यास आहे. ज्योतिष पंडित, ज्योतिष भास्कर या सन्माननीय पदवी प्राप्त झालेली आहे. योग शिक्षक आणि नॅचरोथेरपी डिप्लोमा, ज्योतिष समुपदेशन याच्यात पण ते तज्ज्ञ आहेत. नाशिक फलज्योतिष प्रबोधिनी संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्र, मासिक, भविष्य पुरवणी येथून ते सतत लेखन करीत असतात. ठाणे, नाशिक, सातारा, सांगली, रत्नागिरी, नरसिंहवाडी इत्यादी महाराष्ट्रातील ज्योतिष अधिवेशनातून त्यांनी विविध विषयांवर व्याख्यानं लिहिलेली आहे. 2008 मध्ये सिद्धांत ज्योतिष संस्था सांगली यांच्यातर्फे त्यांना यशदीप हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि भविष्य कसं सांगावं याविषयी सुद्धा ते वर्ग घेत आहेत. अशा आज आपल्या श्री रामदास सरांचं मी स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की तुम्ही व्याख्यानाला सुरुवात करावी. हरिओम. हरिओम. माझा आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय? हो, येतोय सर. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिलजी चांदवडकरजी सर, इतर सर्व पदाधिकारी, परिषदेशी संलग्न असलेल्या सर्व संस्थांचे प्रमुख, शिक्षक यांना माझा सादर प्रणाम. आणि यावर्षी शास्त्री परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या ऑनलाईन व्याख्यानाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि त्यांनाही शुभेच्छा देतो. तर आजच्या या माझ्या विषयाची सुरुवात मी गुरुवंदनेने करू इच्छितो. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला ज्योतिषशास्त्राचे बाळकडू दिलेले माझे पिताश्री कैलासवासी कृष्णाजी रामदास आणि आमच्या फलज्योतिष प्रबोधिनी नाशिक संस्थेचे माजी अध्यक्ष कैलासवासी शरद माझगावकर या दोघांनाही आदरांजली वाहून मी आज माझ्या विषयाला सुरुवात करतोय. आज माझा विषय आहे हृदयाची शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झालेल्या
रुग्णांच्या कुंडलीतील ग्रहयोग. सध्याच्या काळामध्ये हा विषय फार महत्वाचा झालेला आहे, कारण तुमच्याही लक्षात आला असेल की प्रत्येक बिल्डिंगमध्ये एखादा तरी हृदयाचा रुग्ण हा असतोच. चव्हाण सरांनी पहिल्याच व्याख्यानात सांगितल्याप्रमाणे कदाचित आजकालच्या जीवन पद्धतीचा तो परिणाम असू शकतो. तर आजच्या या विषयाला सुरुवात करताना मी एक पीपीटी शेअर करतोय. मी पीपीटी शेअर केलेली आपल्या सर्वांना व्यवस्थित दिसतीये? हो, दिसतंय सर. हो. आणि माझा आवाजही सर्वांना व्यवस्थित येतोय? हो, हो येतोय सर, सर. येतं व्यवस्थित. ठीक आहे. स्मृती रत्नाकर या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये एक श्लोक दिलेला आहे. पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाधते. म्हणजे या आधीच्या आपल्या जन्मामध्ये आपल्या हातून जी काही पाप कर्म झालेली असतात ती या जन्मामध्ये आपल्याला भोगावी लागतात. आणि ही कशा प्रकारे भोगावी लागणार आहेत आणि ती पापकर्म कोणती आपल्या हातून झालेली आहेत हे आपल्याला सांगण्यासाठी शास्त्रकारांनी आपल्याला ज्योतिषशास्त्र दिलेलं आहे. ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आपण या गोष्टी सहजपणे जाणून घेऊ शकतो. लघुजातक तसंच बृहस्पती संहिता या ग्रंथातही एक महत्वाचा श्लोक आलेला आहे. यदुपचितम अन्य जन्मनी शुभाशुभम तस्य कर्मणाः पक्तिम व्यंजयति शास्त्रमेतत् तमसी द्रव्याणी दीप इवा. अर्थात एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये कोणकोणत्या वस्तू कुठं ठेवलेल्या आहेत हे पाहण्यासाठी आपल्याला जसा दिव्याचा उपयोग होतो तसंच आपण या आधीच्या जन्मात कोणती कर्म केलेली आहेत, कोणती पाप केलेली आहेत हे पाहण्यासाठी किंवा या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचं काम ज्योतिषशास्त्र करतं. म्हणजे एक निश्चित झालं की ज्योतिषशास्त्र या गोष्टीसाठी आपल्याला अतिशय महत्वाचं मार्गदर्शक ठरू शकतं. प्रश्न मार्गामध्येही अशाच प्रकारचा श्लोक आलेला आहे, परंतु त्याच्यामध्ये ग्रहांचा उल्लेखही आहे. पूर्वजन्मार्जितम कर्म शुभम वा यदि अशुभम तस्य पक्तिम ग्रहा सर्वे सूचयंतीह जन्मनी. म्हणजे या आधीच्या जन्मात आपण कोणकोणत्या प्रकारची कर्म केलेली आहे, अशुभ कर्म केलेली आहेत, त्या कर्मावर प्रकाश टाकण्याचं काम किंवा त्या कर्माची किंवा त्या पापांची सूचना देण्याचं काम आकाशातले ग्रह करत असतात. आणि हे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणून घेता येतं. आता हे नक्की झालं की आकाशातले ग्रह हे आपल्याला या गोष्टींची सूचना देत असतात, परंतु आकाशातले ग्रह आणि आपलं आरोग्य याचा संबंध कसा जोडायचा हा एक प्रश्न आहे. आणि त्याच्यावर आयुर्वेदाचे उद्गाते महर्षी चरक यांनी चरक संहितेमध्ये एक श्लोक दिलाय. पुरुषोयम लोक संमिताहा. म्हणजे पुरुष म्हणजे आपण मनुष्य हे या लोक संसार विश्वाप्रमाणेच असतो. आणि हेच आपल्याला उपनिषदांनी या आधीच सांगितलेलं आहे. यत ब्रह्मांडे तत् पिंडे. म्हणजे माणूस हा या विश्वाची छोटी आवृत्ती आहे. आणि जेव्हा विश्वाची गोष्ट येते त्यावेळेला विश्व म्हणजे युनिव्हर्सल टाइमची गोष्ट येते. आणि आपल्या शास्त्रकारांनी या युनिव्हर्सल टाइमला काल या संज्ञेनं सांगितलेलं आहे. आणि ह्या काल संज्ञा चांगल्या प्रकारे समजून देण्यासाठी काल पुरुषाचा सिद्धांत त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. वामन पुराणामध्ये काल पुरुषाच्या या सिद्धांताबद्दल अतिशय चांगली माहिती आहे. आणि काल पुरुषाचा सिद्धांत सांगताना
कालपुरुषाच्या विविध अवयवाप्रमाणे 27 नक्षत्र, त्यांना सामावून घेणाऱ्या 12 राशी आणि त्या 12 राशींना सामावून घेणारी कुंडलीतील 12 भाव यांची निर्मिती कशी झाली हे वामन पुराणामध्ये अतिशय सखोलपणे दिलेलं आहे. पण आपल्यासाठी हा श्लोक अतिशय महत्वाचा आहे. यत्राश्विनीच भरणी कृतिकायास्त या शकः मेषो राशी कुजक्षेत्रम ततः शिराः कालरूपिणाः. अर्थात अश्विनी नक्षत्राचे 4 चरण, भरणी नक्षत्राचे 4 चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा 1 चरण यांनी मेष राशीचा जन्म होतो आणि मेष राशीचा स्वामी कुज म्हणजेच मंगळ असून मेष राशीचा प्रभाव हा कालपुरुषाच्या शीर म्हणजे मस्तकावर असतो आणि कालपुरुषाची छोटी आवृत्ती म्हणजे आपण आहोत. म्हणून कालपुरुषाच्या विविध अवयवा संदर्भात जी काही यापुढे माहिती दिलेली आहे ती आपल्याला सुद्धा जशीच्या तशी लागू पडते. आपण पहिल्या वर्षापासूनच कालपुरुषाची कुंडली शिकलेलो आहोत आणि आपल्याला हे माहिती आहे की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये प्रथम भावामध्ये मेष रास येते, तर 12व्या भावामध्ये मीन रास येते आणि या प्रत्येक भावावरून आणि त्या भावात येणाऱ्या राशीवरून आपल्या शरीराचे विविध अवयव पाहिले जातात. उदाहरणार्थ प्रथम भावात येणाऱ्या मेष राशीवरून आपलं मस्तक पाहिलं जातं, द्वितीय भावात येणाऱ्या वृषभ राशीवरून आपलं मुख पाहिलं जातं, तृतीय भावात येणाऱ्या मिथुन राशीवरून आपले बाहू पाहिले जातात, चतुर्थ भावात येणाऱ्या कर्क राशीवरून आपली छाती किंवा छातीचं आवरण पाहिलं जातं, पंचम भावात येणाऱ्या सिंह राशीवरून हृदय आणि पाठीचा कणा पाहिला जातो, षष्ठ भावात येणाऱ्या कन्या राशीवरून लहान आतडे पाहिले जातात, सप्तम भावामध्ये येणाऱ्या तूळ राशीवरून नाभी आणि बाह्य गुप्त इंद्रिय पाहिली जातात, अष्टम भावामध्ये येणाऱ्या वृश्चिक राशीवरून अंतर्गुप्त इंद्रिय तसेच मोठे आतडे पाहिले जाते, नवम भावात येणाऱ्या धनु राशीवरून मांडी पाहिली जाते, दशम भावात येणाऱ्या मकर राशीवरून गुडघे पाहिले जातात, 11व्या भावात येणाऱ्या कुंभ राशीवरून नडगी आणि पोटरी पाहिली जाते आणि 12व्या भावात येणाऱ्या मीन राशीवरून दोन्ही पावलं पाहिली जातात. आता या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित आहेत, पण एखाद्या मॅचच्या आधी जसं वॉर्मअप करावा लागतो तसं आपण हा वेगवेगळ्या माहितीचा वॉर्मअप करत पुढे पुढे जाऊया. आता आपण जे हे राशीचे प्रभाव पाहिले याच्यामधून आपण एक निष्कर्ष काढू शकतो. समजा एखाद्याच्या कुंडलीमध्ये मेष राशीत अशुभ ग्रह आहेत तर त्या जातकाला मस्तका संबंधात काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे. एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये पापग्रह आहेत तर त्या जातकाला छाती संबंधात किंवा हृदयाच्या आवरणासंबंधात काहीतरी आजार होण्याची शक्यता आहे. एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये सिंह राशीमध्ये किंवा पंचम भावामध्ये जर पापग्रह असतील, सिंह रास जर दूषित झालेली असेल तर या जातकाला हृदया संबंधित आजार होण्याची शक्यता आहे. आणि आपला विषय हा या मेष रास म्हणजे प्रथम भाव, कर्क रास म्हणजे चतुर्थ भाव आणि पंचम भाव म्हणजे सिंह रास याच्याशीच विषय संबंधित आजचा विषय आपला आहे. जसं राशींना आपल्या शरीराच्या विविध अवयवांचं कारकत्व दिलेलं आहे तसंच ग्रहांना सुद्धा आपल्या शरीरातील विविध अवयव आणि विविध ज्या संस्था आहेत या संस्थेचं कारकत्व दिलेलं आहे आणि त्या अवयवावर किंवा त्या संस्थेवर ग्रहाचा प्रभाव असतो. उदाहरणार्थ रवी हा अग्नी तत्वाचा ग्रह आहे आणि त्याचा आपल्या शरीरातील अस्थि संस्था तसंच हृदयावर प्रभाव आहे. चंद्र हा जलतत्वाचा ग्रह आहे, त्याचा आपल्या शरीरातील रक्त, अंतस्त्रावी ग्रंथी, मन आणि हार्मोन्सवर प्रभाव आहे.
मंगळ हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्याचा स्नायू, रक्तपेशी, पित्त, सर्जरी, ॲड्रिनल ग्रंथी आणि बोन मॅरोवर प्रभाव आहे. ॲड्रिनल ग्रंथीबद्दल आपल्याला माहितीच आहे की ब्लड प्रेशरशी संबंधित ही ग्रंथी आहे. तिचं कार्य ब्लड प्रेशर वाढवणं किंवा कमी करण्याशी संबंधित आहे. बुध ग्रह हा पृथ्वी तत्वाचा आहे आणि याचा प्रभाव मज्जातंतू संस्था, संदेश संवहन आणि त्वचेशी संबंधित आहे. गुरु हा ग्रह आकाश तत्वाचा आहे आणि त्याचा प्रभाव स्मृती, नाडीतंत्र, शरीरातील मेद आणि मुख्य धमनी याच्यावर आहे. शुक्र हा ग्रह जलतत्वाचा आहे आणि त्याचा प्रभाव आपल्या शरीरातील कफ, वीर्य, रज, प्रजनन अवयव आणि मधुमेहाशी संबंधित आहे. त्यानंतर शनी हा ग्रह वायू तत्वाचा आहे आणि त्याचा प्रभाव पंचप्राण, केंद्रीय नाडीतंत्र आणि पायावर आहे. राहू हा वायू तत्वाचा आहे आणि त्याचा प्रभाव आपल्याला वाटणारी अनामिक भीती किंवा आपल्या मनामध्ये असणाऱ्या अमर्याद कामना आणि त्यामुळे होणारे प्रॉब्लेम, त्याशिवाय असाध्य अनुवंशिक आजारावर राहूचा प्रभाव आहे. केतू हा ग्रह अग्नी तत्वाचा आहे आणि त्याचा प्रभाव सर्जरी, कारण केतूची स्वतःची सर्जरी झाली आहे, त्याला मस्तक नाही आहे. त्याशिवाय एम्प्युटेशन, ॲलर्जी याच्यावर प्रभाव आहे. आणि हर्षल हा ग्रह जो अग्नी आणि वायू तत्वाचा आहे आणि ज्याचा संबंध विद्युत निर्मिती, अनैच्छिक आणि आकस्मिक हालचालीशी संबंध आहे. काही लोकांना अचानक हालचाली करण्याचं किंवा अनप्रेडिक्टेबल गोष्टी करण्याची सवय असते आणि त्याच्यामुळे सुद्धा हृदयाच्या कार्यावर मोठा परिणाम होत असतो. आणि त्याशिवाय हर्षल हा ग्रह विद्युत निर्मिती, म्हणजे आपल्या शरीरातील मज्जा संस्थेच्या माध्यमातून जो एक छोटा इलेक्ट्रिक करंट पाठवला जातो, या इलेक्ट्रिक करंटवर हर्षल
कोणत्याही षडरिपूशी संबंधित नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांना षडरिपूचं कोणतंही कारकत्व दिलेलं नाही आहे. मात्र काम या रिपूशी राहूचा संबंध आहे, क्रोधाशी मंगळाचा संबंध आहे, लोभाशी शनीचा संबंध आहे, मद याच्याशी केतूचा संबंध आहे, मोह याच्याशी शुक्राचा संबंध आहे आणि मत्सर याच्याशी बुधाचा संबंध आहे. आपल्या शरीरातील त्रिदोष, त्रिगुण आणि षडरिपू यांच्यामध्ये जेव्हा बॅलन्स निर्माण होतो, त्यावेळेला आपलं शरीर जे आहे ते रोगाला बळी पडायला सुरुवात होतं. आपल्याला आतापर्यंत ज्योतिषशास्त्राचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला एक अतिशय प्रारंभीचा एक सिद्धांत माहित आहे की ग्रहांचे परिणाम हे नक्की होत असतात. मात्र या परिणामांचं स्वरूप ग्रहांना लाभलेला भाव आणि त्या ग्रहाचे इतर ग्रहांशी होणारे योग यावर अवलंबून असतात. त्याशिवाय वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्या ग्रहाशी संबंधित अजून एक नियम आहे की ज्या भावामध्ये शुभ ग्रह असतात त्या भावावरून आणि त्या राशीवरून पाहिल्या जाणारे अवयव जे आहेत ते चांगल्या स्थितीत असतात आणि ज्या भावात किंवा ज्या राशीत क्रूर किंवा पापग्रह असतात ते त्या भावावरून किंवा राशीवरून पाहिल्या जाणाऱ्या अवयवांमध्ये कमकुवतता निर्माण करतात. म्हणून आपल्याला आता या गोष्टी स्टेप बाय स्टेप जर पाहायच्या असतील तर आपल्या आजच्या या आजाराच्या बाबतीत तसंच इन जनरल मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या विशिष्ट भाव, विशिष्ट राशी, विशिष्ट ग्रह, विशिष्ट नक्षत्र यांची आपल्याला माहिती असणं आवश्यक असतं, ते आता आपण पाहूया. इन जनरल रोगासंबंधित माहिती करत असताना लग्न भावावर आपलं पहिल्यांदा लक्ष गेलं पाहिजे. कारण लग्न भावावरून रोगप्रतिकारक शक्ती, आजाराची लढण्याची क्षमता आणि सारासार विचार म्हणजे कोणती गोष्ट योग्य आहे, कोणती अयोग्य आहे, कोणती केली पाहिजे, कोणती करायला नको, कोणत्याला किती महत्त्व द्यायचं, कोणत्याला किती महत्त्व द्यायचं नाही, हे लग्न आणि लग्नेशावर अवलंबून असतं. म्हणूनच लग्न आणि लग्नेशाला कुंडलीचा कॅप्टन असं म्हणतात. आणि डॉक्टरांशी चर्चा करताना मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कारण डॉक्टरांनी मला सांगितलं की काही लोक अक्षरशः 90% ब्लॉकेजेस घेऊन पूर्ण आयुष्य काढतात, परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचा मोठा त्रास होताना दिसत नसतो आणि त्या संबंधात ते फार मोठी तक्रारही करत नसतात. कदाचित त्यांची जीवन पद्धती अतिशय चांगली असेल आणि त्यांना या गोष्टीचा त्रास होत नसेल आणि तेव्हा माझ्या मनात आले की अशा लोकांचं लग्न आणि लग्नेशा अतिशय स्ट्रॉंग असला पाहिजे. म्हणजे शरीरात आजार घेऊन सुद्धा लढण्याची क्षमता किंवा रोगप्रतिकारक शक्ती त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची असते. करेज त्यांच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं असतं. या पुढचा भाव म्हणजे षष्ठ भाव. आणि षष्ठ भावाला रोग भाव म्हणतात हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु आध्यात्मिक तापामुळे होणारे आजार, आता आध्यात्मिक तापामुळे म्हणजे शरीर आणि मन यामुळे होणारे जे आजार आहेत ते षष्ठ भावावरून पाहिले जातात. कारण षष्ठ भावावरून षड रिपू पाहिले जातात. षष्ठ भावावरून जे होणारे आजार असतात ते उपचाराने बरे होत असणारे असतात आणि षष्ठ भावावरून जातकाची संघर्ष करण्याची क्षमता किती आहे हे सुद्धा आपल्याला कळून येतं. कारण आता जे आजार आपल्याला होतात ते नुसते मनाशी किंवा शरीराशी संबंधित नाही आहे, तर दोघांचे एकत्रित परिणाम होऊन होणारे आजार आहेत. आणि यालाच अलीकडं डॉक्टर सुद्धा मान्य करतात की हे मनोकायिक आजार आहेत आणि मनोकायिक आजार जवळ टक्के सध्या आहेत. त्यानंतर पुढचा महत्वाचा भाव म्हणजे अष्टम भाव. अष्टम भावावरून आधी
आपल्याला साथ देतात आणि त्यांना आपण म्हणून क्रॉनिक डिसीज असं म्हणतो. त्याशिवाय अष्टम भाव हा अरिष्ट आणणारा भाव आहे आणि मोठ्या शस्त्रक्रिया ह्या अष्टम भावावरूनच पाहिल्या जातात. आणि पुढचा भाव म्हणजे व्ययभाव. व्ययभाव याच्यावरून आपण अपंगत्व पाहतो, हॉस्पिटलायझेशन, आजाराच्या संबंधात हॉस्पिटलमध्ये भरती होणं किंवा त्यासाठी होणारा खर्च, आणि एखादा आजार असा असतो की त्याचा चांगला उपचार परदेशामध्ये आपल्याला उपलब्ध होणारा असतो आणि तेवढा खर्च करण्याची जातकाची तयारी असते, त्यावेळेला उपचारासाठी परदेशात जाणे हा जो योग आहे याच्यामध्ये व्ययभाव हा महत्वाची भूमिका पार पाडताना दिसतो. आता आजचा आपला हा विषय आहे, हृदयाच्या आजाराशी संबंधित आहे, म्हणून काही विशेष भावांचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि त्यापैकी पहिला भाव म्हणजे चतुर्थ भाव. पण चतुर्थ भावावरून आपण छाती पाहतो आणि छाती हे हृदयाचं घर आहे. छातीमध्ये हृदयाचं आवरण आहे आणि चतुर्थ भावात कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये कर्क रास येते, म्हणून भावना प्रधानता आणि जातकाचा मूळ स्वभाव हा चतुर्थ भावावरून आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय पुढचा आणि आजच्या विषयाचा अतिशय महत्वाचा भाव जो आहे तो म्हणजे पंचम भाव. कारण पंचम भावावरून हृदय पाहिलं जातं. कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये पंचम भावामध्ये सिंह रास येते आणि ॲज अ ऑर्गन हृदय हे सिंह राशीवरून पाहिलं जातं. आणि पंचम भाव आणि सिंह राशीवरून हृदयाची ताकद किती आहे याचा आपल्याला चांगल्या प्रकारे अंदाज येत असतो. त्याच्यानंतर पुढचा भाव म्हणजे दशम भाव. कारण दशम भाव हा चतुर्थ भावावर परिणाम करणारा भाव आहे. कारण कधी कधी चतुर्थ भावामध्ये क्रूर ग्रह नसतात, परंतु ते दशम भावामध्ये असतात आणि ते परिणाम करतात. एकादश भाव हा सुद्धा महत्वाचा आहे, कारण पंचम भावाच्या समोर येणारा तो भाव आहे, म्हणून पंचम भावावर परिणाम करणारा तो भाव आहे. म्हणजे एकंदरीत मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी आणि आजचा आपला विषय याच्या संदर्भात कुंडलीतील कोणते भाव किंवा कोणत्या भावावर आपण फोकस केला पाहिजे हे आपण आता पाहिलं. आता आपल्याला भावेश पाहावे लागतात किंवा या आजाराच्या बाबतीत कालपुरुषाच्या कुंडलीत या भावात येणाऱ्या राशी महत्वाच्या ठरतात. आणि आपल्याला माहित आहे की या भावात येणाऱ्या राशी म्हणजे प्रथम भावात येणारी रास मेष. कारण मेष राशी पित्त प्रकृतीची आहे, मेष राशी मेंदूची संबंधित आहे आणि मेष राशीवरून मेंदूची कार्यक्षमता किंवा मेंदूचं कार्य पाहिलं जातं. त्यानंतर पुढची येणारी रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीवरून आपण भावना प्रधानता किंवा हृदयाचं आवरण पाहतो. त्यानंतर पुढची येणारी रास म्हणजे सिंह, एक अवयव म्हणून हृदयाचं प्रतिनिधित्व करणारी रास. जणू काही तो आपल्या हृदयाचा पंपच आहे, इतक्या महत्वाची रास म्हणजे सिंह रास आहे. पुढची येणारी रास म्हणजे कन्या, कारण ती षष्ठ भावात येते आणि कन्या राशीशी गोंधळ, असमाधान, संशय आणि आजाराची भावना या गोष्टी संबंधित आहेत. पुढची येणारी रास म्हणजे अष्टम भावातली वृश्चिक रास. वृश्चिक रास ही किंवा अष्टम भाव हा भीती, धास्ती, अस्वस्थता, मनाचा घोर, एंझिटी डिसऑर्डर्स हा अलीकडचा एक फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण प्रत्येकाच्या मनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची अनामिक भीती आहे, अस्वस्थता आहे आणि इत्यादी गोष्टी वृश्चिक राशीमध्ये चंद्र बिघडला असता किंवा अष्टम भावामध्ये चंद्र बिघडला असता प्रकर्षाने अनुभवास येतात. पुढील रास म्हणजे कुंभ रास. कुंभ राशीचा प्रभाव हा पोटरीचे स्नायू आणि नडगी यांच्यावर आहे. शरीराच्या खालील भागाकडे गेलेले रक्त परत हृदयाकडे पाठवण्याचं अतिशय महत्वाचं कार्य म्हणजे एक छोट्या पंपाचं कार्य कुंभ रास करत असते. त्याशिवाय म्हणूनच रक्ताभिसरण हे कुंभ राशीवरून पाहिलं जातं आणि म्हणून हृदयाच्या रोगासंबंधात कुंभ रास आणि कुंभ राशीतलं पूर्वा भाद्रपदा नक्षत्र हे अतिशय महत्वाचं ठरतं. त्याशिवाय पुढे येणारी मीन रास.
मीन राशी हॉस्पिटलायझेशन आणि उपचाराची परदेशी सहाय्य या बाबतीत महत्वाची ठरते. आणि याच्यात आपण एका अजून राशीचा अंतर्भाव करू शकतो, ती म्हणजे तूळ रास. कारण तूळ रास ही सूर्याची किंवा रवीची नीच रास आहे आणि तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्र येतं आणि विशाखा नक्षत्राचा संबंध हा हृदयाच्या आजाराशी आहे, कारण ते विशाखा आहे. आणि त्याच्यामध्ये जर पापग्रह असतील तरी सुद्धा जातकाला हृदयासंबंधित मोठा त्रास होऊ शकतो. आता हृदयाच्या बाबतीत महत्वाचे कारक ग्रह आपण पहिल्यांदा पाहूया. त्यातला पहिला कारक ग्रह म्हणजे रवी. हृदयाचं केंद्रीय नियंत्रण, व्यवस्थापन हे रवीवर अवलंबून आहे. रवी हा राजा आहे आणि हृदय हे आपल्या शरीराचा राजाच आहे. त्यानंतर पुढचा ग्रह म्हणजे चंद्र. चंद्रावरून हृदयातील रक्तप्रवाह आणि भावनिक उत्तेजना पाहिली जाते. चंद्र हा अतिशय महत्वाचा ग्रह आहे आणि गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने म्हणलेलं आहे, मन एवं मनुष्याणाम कारणं बंधन मोक्षयोः. आणि हे पुढं एक्सपांड करत मी असं म्हणेन की मन हे जसं माणसाच्या मुक्तीला किंवा बंधनाला कारणीभूत आहे, तसंच माणसाच्या आरोग्याला आणि अनारोग्यालाही कारणीभूत आहे. आणि मनाचा संबंध हा चंद्राशी आहे, त्यामुळे चंद्र महत्वाचा ठरतो. मंगळ. मंगळ या ग्रहाचा प्रभाव स्नायूवर आहे आणि आपलं हे जे हृदय आहे ते पूर्णपणे स्नायूंनी बनलेलं असतं. आपलं हृदय म्हणजे जणू काही स्नायूचा रबरी पंप असतो आणि हा रबरी पंप असल्यामुळेच हृदयाचं आकुंचन प्रसरण हे अतिशय सहजतेनं होत असतं. आणि त्याशिवाय रक्तकोशिकेवर मंगळाचा प्रभाव आहे. आणि पुढचा महत्वाचा ग्रह म्हणजे बुध. पण बुध ग्रहाचा संबंध आपल्या शरीरातील नर्व्हस सिस्टीमशी आहे. विद्युत संदेशाचं संवहन हे बुधाच्या प्रभावाखाली येतं. आता बघा, एका छोट्या उदाहरणात मी रवी, चंद्र, मंगळ आणि बुध यांचा प्रभाव कसा दिसून येतो ते सांगतो. सकाळच्या वेळेला आपले सगळे प्रातर्विधी आटपल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार येतो, चला आता आसन प्राणायाम करूया. असा मनामध्ये विचार आला की एक छोटासा करंट मज्जा तंतूच्या माध्यमातून रवीकडे म्हणजे मेंदूकडे पोहोचवला जातो. मेंदूकडे आधीच्या काही स्मृती असतात आणि या करंट मधून मिळालेला संदेश याचं अनालिसिस तो करतो आणि लगेच दुसरा संदेश करंटच्या माध्यमातून हृदयाकडे पाठवतो की आता हृदयाला थोडस गती वाढवावी लागेल, कारण ऑक्सिजन आणि रक्त पुरवठा शरीराला जास्त आवश्यक आहे. लगेच हृदयाकडून मेंदूकडे एक संदेश जातो, ठीक आहे काही हरकत नाही, पण मला सुद्धा जास्त रक्त पुरवठ्याची गरज आहे, कारण मला सुद्धा जास्त रक्त वापरावं लागणार आहे. आणि त्याप्रमाणे मग हृदयाचं कार्य वाढायला सुरुवात होते. म्हणजे या एकाच उदाहरणातून आपल्या लक्षात आलं असेल की बुध, चंद्र, रवी आणि मंगळ यांचं कार्य संबंधित आहे. आणि त्या पुढचा महत्वाचा कारक ग्रह म्हणजे गुरु. मुख्य धमनी म्हणजे आपल्या हृदयापासून आपल्या शरीराच्या ऊर्ध्व आणि अधोभागाला जे शुद्ध रक्त पुरवणारी मुख्य धमनी आहे, ही गुरुच्या प्रभावाखाली येते, म्हणून गुरुला जीव असं म्हणलेलं आहे. त्या आर्टरीज जे आहेत म्हणजे हृदयाच्या कार्यासाठी रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या आर्टरीज आहेत त्या सुद्धा गुरुच्या प्रभावाखाली येतात. म्हणून कुंडलीमध्ये गुरु हा शनी किंवा राहून कमकुवत झाला असेल तर या आर्टरीज कमकुवत राहतात, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात, कारण शनी आणि राहूचा धर्म आहे अडवणे. त्याशिवाय गुरुचा संबंध हा मेद वाढण्याशी, वजन वाढण्याशी येतो आणि वजन वाढलं की ब्लड प्रेशरवर त्याचा परिणाम होतो. वजन वाढलं की आपल्या रक्तातील शुगर वाढते, रक्तातील शुगर वाढलं की ब्लड प्रेशर वाढतं आणि
त्याचा डायरेक्ट संबंध हा हृदयाच्या कार्यावर होतो आणि हृदयाचे आजार सुरू होऊ शकतात. आता हे महत्वाचे कारक ग्रह पाहिल्यानंतर हृदयाच्या बिघाड करणारे महत्वाचे अकारक ग्रह आपण बघूया. त्यापैकी सगळ्यात महत्वाचा अकारक ग्रह म्हणजे शनी, त्यानंतर पुढे राहू, केतू, हर्षल आणि अकारक झालेला मंगळ. अकारक झालेला मंगळ म्हणजे मिथुन लग्नाला षष्ठेशहून अतिशय अशुभ फळ देणारा, कन्या लग्नाला अष्टमेशहून अतिशय अशुभ फळ देणारा मंगळ किंवा कर्क राशीत नीच होऊन अशुभ ग्रहांच्या मुळे बिघडलेला मंगळ, असा अकारक झालेला मंगळ हृदयाच्या कार्यात बिघड करतो. आणि हृदया संबंधात प्रथम क्रमांकाचा क्रूर ग्रह म्हणजे शनी. कारण आपल्याला माहित आहे कर्क लग्नाला आणि सिंह लग्नाला अतिशय अशुभ प्रथम दर्जाचा मारक ग्रह हा शनी होतो, म्हणून तो प्रथम दर्जाचा अकारक ग्रह मानलेला आहे. आता आपण आपल्या हृदयाची माहिती घेतोय, आपण हृदयाची पाहिजे तशी काळजी घेत नाहीये, पण किमान आपलं हृदय काम कसं करतं हे तरी आपण पाहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, आपण शाळेत शिकलोय की आपलं हृदय हे आपल्या मुठी एवढं असतं. हृदय हे आपल्या छातीच्या मध्यभागी असतं आणि हृदयाचा बराचसा भाग हा आपल्या शरीराच्या डाव्या बाजूकडे झुकलेला असतो. सिंगल लाईन डायग्राम मध्ये मी आपल्या पुढे एक हृदयाची साधी सिंपल आकृती दाखवलेली आहे आणि या आकृतीमध्ये हृदयाची ही जी आहे ती राईट साइड म्हणजे उजवी बाजू आहे आणि हृदयाची ही जी आहे ती लेफ्ट साइड आहे. हृदयाला एकूण 4 कप्पे असतात, 4 चेंबर असतात. हे 2 कप्पे उजव्या बाजूचे आहेत आणि हे 2 कप्पे डाव्या बाजूचे आहेत आणि हे 2 कप्पे सेपरेट केलेले आहेत भिंतीमुळे. हृदयाच्या उजव्या बाजूच्या वरच्या कप्प्यात आपल्या हृदयाच्या वरच्या बाजूकडून आणि हृदयाच्या खालच्या बाजूकडून शरीराकडून येणारं जे अशुद्ध रक्त आहे ते अशुद्ध रक्त जमा होतं. वरचा कप्पा प्रसरण पावला की ते रक्त स्वीकारलं जातं. इथं मध्ये तुम्हाला 3 जे वॉल दिसत आहेत हे नॉन रिटर्न वॉल्स आहेत. म्हणजे वरच्या कप्प्यातनं येणारं रक्त या वॉल मधून फक्त खाली जाईल, खालचं रक्त वर येणार नाही. आणि हे रक्त वरून खाली आलं की खालचा कप्पा आकुंचन पावतो आणि आकुंचन पावल्यामुळे ते जमा झालेलं अशुद्ध रक्त या धमनीमधून आपल्या फुफ्फुसाकडे नेलं जातं आणि फुफ्फुसामध्ये याच्यातला CO2 काढून घेतला जातो, कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जातो, O2 दिला जातो आणि त्याच्यामुळं शुद्ध झालेलं रक्त जे आहे ते परत या धमनीमधून हृदयाच्या डावीकडील वरच्या कप्प्यामध्ये येतं. वरचा कप्पा प्रसरण पावला की रक्त स्वीकारलं जातं. परत इथं 2 नॉन रिटर्न वॉल्स आहेत. या वॉल्स मधून हे रक्त खालच्या कप्प्यात येतं. खालचा कप्पा आकुंचन पावला की ते रक्त प्रेशरनी या महाधमनीमधून आपल्या हृदयाच्या ऊर्ध्व भागाकडे आणि आपल्या हृदयाच्या अधोभागाकडे शुद्ध रक्त पाठवलं जातं. आणि हे शुद्ध रक्त ज्या महाधमनीतून जातं तिथं त्याच्या आधीच 2 टॅपिंग काढलेले आहेत आणि हे टॅपिंग म्हणजे लेफ्ट कोरोनरी आर्टरीज आणि राईट कोरोनरी आर्टरीज. राईट कोरोनरी आर्टरीज मधून हृदयाच्या उजव्या बाजूकडे हृदयाच्या कार्यासाठी शुद्ध रक्त पुरवलं जातं आणि लेफ्ट कोरोनरी आर्टरीज मधून हृदयाच्या डावीकडं आणि हृदयाच्या पाठीमागं शुद्ध रक्त पुरवलं जातं. आणि डॉक्टरांच्या अनुभवाप्रमाणे लेफ्ट कोरोनरी आर्टरीज मध्येच ब्लॉकेजेस सुरुवातीला सुरू होतात, कारण त्याच्यामध्ये ब्रँचेस जास्त आहेत आणि त्या 2-2 ब्रँचेस अनेक ठिकाणी गेल्यामुळे तिथं कॉम्प्लिकेशन्स लवकर होण्याची शक्यता असते. असं हे आपलं साधं सिंपल हृदय आहे. आपल्याला याचं कार्य माहीत, एक ज्योतिषी म्हणून, ज्योतिष विद्यार्थी म्हणून हे हृदयाचं कार्य माहीत असणं आपल्याला अतिशय आवश्यक आहे. आणि त्याशिवाय आपण ग्रह, भाव, नक्षत्र, राशी यांचा हृदयाशी होणाऱ्या कार्याशी संबंध योग्य प्रकारे जोडू शकत नसतो.
याच्या पुढची आकृती म्हणजे इथं रक्त फुफ्फुसामधून जात असताना कशा प्रकारे शुद्ध होतं हे इथं दाखवलेलं आहे. अशुद्ध रक्त, डिऑक्सिनेटेड रक्त इथून आलं की त्याच्यामधला CO2 काढून घेतला जातो, O2 त्याच्यामध्ये मिसळला जातो आणि पुढे ऑक्सिजनेटेड ब्लड म्हणजे शुद्ध रक्त हे हृदयाकडं पाठवलं जातं. आता आतापर्यंत आपण वॉर्मअप म्हणून ज्या या वेगवेगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या त्याचा आपल्याला आता एकत्रित परिणाम पाहायचा असतो. कारण आपल्याला माहित आहे की कुंडलीतील कोणतीही एखादी गोष्ट जर शोधायची असेल तर ते किमान 3 पायरीतून आपल्याला पाहिली पाहिजे. भाव, भावेश आणि कारक ग्रह. आता याआधी आपण विशिष्ट भाव बघितले, त्यांचे भावेश पाहिले, त्या भावात कोणत्या राशी येतात त्या पाहिल्या, त्यांचे कारक ग्रह पाहिले आणि या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे त्यांच्यामध्ये होणारे विविध प्रकारचे योग हे हृदयाचं कार्य बिघडवण्यासाठी किंवा चांगलं होण्यासाठी कारणीभूत ठरतात. जेव्हा हे शास्त्र निर्माण झालं त्यावेळेला मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी असं काही सेपरेट प्रकरण कोणत्याही जुन्या ग्रंथामध्ये, जातक पारिजात असेल किंवा इतर जे ग्रंथ आहेत, काल भावे सरांनी ग्रंथांची नावं अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं, त्याच्यामध्ये असं सेपरेट प्रकरण वगैरे काही दिलेलं नाहीये. पण भावासंबंधात, राशी संबंधात, ग्रह संबंधात माहिती देत असताना काही श्लोक त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि जातक पारिजातक या ग्रंथामध्ये एक सूत्र दिलेलं मला आढळलं. अर्थात जातक पारिजातक हा ग्रंथ संस्कृत मधून त्याचं पुढे रूपांतर हिंदीमध्ये केलेला मी पाहिलेला आहे, कारण मी काही संस्कृतमध्ये जास्त एक्सपर्ट नाही आहे. तर त्यातला महत्वाचा एक श्लोक आहे तो म्हणजे हृदरोगी पंचमे पापे सपापेच रसातले. रसातले म्हणजे चतुर्थ भाव. क्रूर षष्ठ्यांश संयुक्ते शुभ योग वर्जिते. म्हणजेच कुंडलीतील पंचम भाव आणि चतुर्थ भाव याच्यामध्ये जर पापग्रह असून ते जर क्रूर षष्ठ्यांशाने युक्त जर असतील आणि त्याच्यावर जर शुभग्रहांची दृष्टी नसेल तर माणूस हा हृदरोगी होतो. त्या काळात कदाचित हृदयाची बायपास क्रिया, एंजिओप्लास्टी अशा गोष्टी सुद्धा काही पुढे येतील, कदाचित कल्पना नसेल, म्हणून स्पेसिफिक त्याच्यामध्ये नावं या प्रकारची येत नाहीत. परंतु आताच्या काळात ते प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रातून ही आपल्याला नावं जी आहेत ही माहीत झालेली आहेत. आता या सगळ्यांचा एकत्रित विचार करून हृदयाच्या संबंधित रोग निर्माण होण्यासाठी काही सर्वसाधारण नियम आहेत आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की हे कोणत्या ग्रंथामध्ये इतक्या स्पष्टपणे हे नियम दिलेले नाही आहेत. मी गुरुवर्य द्वारकानाथजी राजे यांचा आरोग्य जातक हा ग्रंथ अभ्यासलेला आहे. याशिवाय इतर कुंडलीची भाषा हा ग्रंथ अभ्यासलेला आहे. याशिवाय ज्योतिष सोबतीमध्येही अतिशय चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे आणि बरेचसे ग्रंथ पाहिलेले आहेत. परंतु त्याच्यामध्ये एवढे स्पष्ट ग्रहांचे योग दिलेले मला आढळले नाही आहेत. परंतु या निबंधाच्या निमित्तानं मी जवळजवळ 18 हृदयाच्या शस्त्रक्रिया, ओपन हार्ट सर्जरी झालेल्या, शस्त्रक्रिया झालेल्या लोकांच्या कुंडल्या अभ्यासण्याचा मला संधी मिळाली आणि 22 कुंडल्या एंजिओप्लास्टी झालेल्या रुग्णांच्या पाहण्याची मला संधी मिळाली आणि ह्या कुंडल्या पाहत असताना आणि याआधी आपण चर्चा केलेल्या जे काही योग आहेत यांचा एकत्रित संबंध जोडून मला हे नियम त्याच्यामध्ये लागू पडताना दिसून आले. विद्यार्थ्यांच्यासाठी हे नक्कीच उपयोगी पडतील आणि आज काही ज्येष्ठ श्रेष्ठ ज्योतिषी ऐकत आहेत, यांनी मला याच्या बाबत काही मार्गदर्शन नंतर केलं तर माझ्या दृष्टीने ते फार माहितीचंच आणि मार्गदर्शनाचंच ठरेल. तर आता आपण पुढे जाऊया. हृदयाच्या संबंधित रोग होण्यासाठी काही सर्वसाधारण नियम इथं दिलेले आहेत. त्यातला पहिला नियम म्हणजे चतुर्थ व पंचम भावात पापग्रह असता अथवा पापग्रहांची दृष्टी असता आणि त्याच वेळी लग्नेश कमकुवत असून रवी व चंद्र अशुभ स्थितीत असता
अथवा यापैकी एखाद्या योगात मांदी, षष्ठेश यांचा सहभाग असता हृदयासंबंधित रोग होण्याची शक्यता असते. दुसरा नियम, चतुर्थ भावात पापग्रह असून चतुर्थेश अशुभ असून रवी अथवा चंद्र षष्ठात मांदीसह असून लग्न कमकुवत असून पंचमावर पापग्रहांची दृष्टी असता हृदयासंबंधात आजार होण्याची शक्यता असते. कर्क अथवा सिंह रास षष्ठ भावात पापग्रह युक्त असून षष्ठेश चतुर्थात, पंचमेश अष्टमात असून पंचमात मांदी, आजारपण सहम असून लग्न कमकुवत स्थितीत असता हा आजार होऊ शकतो. पुढचा नियम म्हणजे दशमात लाभात पापग्रह असून चतुर्थेश अष्टमात, पंचमेश षष्ठेश पंचमात, रवी मांदीने युक्त असून चंद्र तृतीयात, मंगळ अथवा हर्षलसह असून कुंडलीत गुरु हा राहू अथवा शनीच्या युतीत असून लग्नेश अशुभ स्थितीत असता हृदयासंबंधित आजार होऊ शकतो. पाचवा नियम, वरील योगात 64वा नवांश 22व्या द्रेष्काणाचा स्वामी यांची उपस्थिती अरिष्ठाची तीव्रता वाढवते. आपण शिकलेले आहातच की 64वा नवांश आणि 22वा द्रेष्काण यांचा आपल्या आरोग्याच्या बाबतीत अरिष्ट आणण्यामध्ये अतिशय महत्वाचा सहभाग असतो. पराशर ऋषींनी आपल्याला जसं हे बृहत पराशरी होराशास्त्रामध्ये कुंडली दिलेली आहे, तसंच या कुंडलीमधून ज्या काही स्टेपने आपण पाहणार आहोत त्या सगळ्या योगा बरोबरच पाहण्यासाठी काही अजून टूल्स दिलेली आहेत. आणि ही टूल्स म्हणूनच आपल्याला 64वा नवांश, 22वा देशकाणाचा स्वामी यांची स्थिती पाहायची असते. त्याशिवाय आरोग्य सहम, आजार सहम हे सुद्धा दिलेले असतात, त्यांची स्थिती पाहायची असते. म्हणून इथं उल्लेख आलेला आहे द्रेष्काणाचा किंवा 64व्या नवांशाचा. तीव्रता वाढवते आणि वरील प्रकारे विविध प्रकारचे योगकारक भाव, भावेश, अकारक भाव, ग्रह, भावेश यांच्यामध्ये मांदी, आजारपण सहम, आरोग्य सहम यांच्या सहभागाने होऊ शकतात. तूळ राशीतील विशाखा नक्षत्र व कुंभ राशीतील विशाखा नक्षत्रही तपासावे. हे जरी पापग्रहांनी दूषित झालेले असतील, षष्ठेश, अष्टमेश अथवा 64वा नवांश 22व्या देशकाणांनी दूषित जर झालेले असतील तरी सुद्धा हृदया संबंधात आजार होऊ शकतो. आजारपण सहम कसा काढायचा हे ज्योतिष सोबती या ग्रंथात अतिशय चांगलं सांगितलेलं आहे. मी सुद्धा इथं आपल्याला दिलेलं आहे, हे आपण पाहू शकतात. आणि मी आपल्याला सांगतो की मी आता ही जी काही तुम्हाला माहिती सांगतोय ही पीडीएफच्या स्वरूपात मी आपल्याला नक्कीच देणार आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत घरी चांगल्या प्रकारे तपासता येतील. आता आपल्याला हे ज्योतिषशास्त्र पराशर ऋषींनी दिलं, तर पराशर ऋषींनी फक्त कुंडलीतील योगावरच गोष्टींचा फायनल निष्कर्ष काढावा असं त्यांचं मत अजिबातच नाही आहे. फायनल निष्कर्ष काढण्याआधी त्यांनी त्रिशांश कुंडली पाहायला सांगितलेली आहे. आपल्याला वर्ग कुंडल्यांची माहिती आहेच की आपण कुंडलीतील विविध भावांचा अभ्यास करून जो निष्कर्ष काढतो तो निष्कर्ष वेगवेगळे नियम एकाखाली एक त्या कुंडलीमध्ये कशा प्रकारे आलेले आहेत हे आपण विद्यार्थ्यांनी लिहून ठेवायचे आहेत. आणि हे सगळे नियम लिहून ठेवल्यानंतर त्याचा निष्कर्ष काढायचा असतो की या 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 ग्रहस्थितीमुळे जातकाला हृदयासंबंधित रोग झालेला आहे. पण हा निष्कर्ष फायनल धरायचा नाही, कारण बृहत पराशरी होराशास्त्र याच्यामध्ये महर्षी पराशरांनी एक सूत्र दिलंय, त्रिशांशेच अरिष्टम. आपल्याला माहिती त्रिशांश ही एक वर्ग कुंडली आहे आणि या वर्ग कुंडलीवरून अरिष्ट पाहायचं असतं.
आता वर्ग कुंडली हे कुंडलीतील कोणत्या तरी एका भावाचं सूक्ष्म रूप असतं आणि त्रिशांश कुंडली ही आपल्या कुंडलीतील षष्ठ भावाचं सूक्ष्म रूप आहे. कारण 12 भावांच्या पटीत आपण तिसातून जर 12 दोन्ही 24 तिसातून जर आपण 24 वजा केले तर 6 उरतात. म्हणजेच ही त्रिशांश कुंडली आपल्या मूळ कुंडलीतील षष्ठ भावाचं सूक्ष्म रूप आहे आणि ती आजाराच्या बाबतीत पाहिली पाहिजे असं पराशर ऋषींनी प्रकर्षाने सांगितलेलं आहे. तर ही त्रिशांश कुंडली आता कशी पाहायची? तर आपल्याला हे माहीतच आहे की त्रिशांश कुंडली कशा पद्धतीने पाहावी. म्हणजेच ही त्रिशांश कुंडली आहे ही आपण आपली लग्न कुंडली ज्या पद्धतीने पाहतो साधारण त्या पद्धतीनेच आपल्याला पाहिजे असते, पण त्यासाठी काही विशिष्ट नियम दिलेले आहेत. ते नियम या त्रिशांश कुंडलीमध्ये मांडायचे असतात. आता ही त्रिशांश कुंडली जी आहे ही कुंडली काढण्यासाठी 2 कोष्टक दिलेले असतात. एक कोष्टक जे आहे ते समराशीसाठी असतं आणि दुसरं कोष्टक जे आहे ते विषम राशीसाठी असतं. आणि तुम्ही त्रिशांश कुंडली जर पाहिलेली असेल तर तुम्हाला असं आढळेल की आपण ज्यांना पंचमहापुरुष म्हणतो, जे पंचमहाभूताशी संबंधित आहेत, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी, ज्यांना प्रत्येकी 2 राशी आहेत, तर यांच्या 2 राशीपैकी कोणत्या तरी राशीत त्रिशांश कुंडलीमध्ये ग्रह आलेले आपल्याला दिसतील. त्रिशांश कुंडलीमध्ये कर्क आणि सिंह राशीमध्ये कोणतेही ग्रह येत नाहीत. कारण कर्क रास म्हणजे चंद्र आणि सिंह रास म्हणजे रवी. चंद्र आणि रवी हे आपले माता पिता असतात आणि माता पिता हे आपल्या अरिष्टाला कधीही कारणीभूत ठरत नसतात. म्हणून तुम्हाला त्रिशांश कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये कधीही कोणतेही ग्रह आढळणार नाहीत. मग त्या राशीचे स्वामी चंद्र आणि सूर्य आणि कर्क आणि मकर, कर्क आणि सिंह या राशीवर येणाऱ्या दृष्टी या आपल्याला प्रकर्षाने पाहावे लागतात. आता त्रिशांश कुंडलीचे काही नियम आहेत, ते नियम मी आपल्याला सांगत आहे. पहिला नियम म्हणजे त्रिशांशातील बलवान लग्न आणि लग्नेश चांगल्या आयुष्याची हमी देतात. म्हणजे लग्न कुंडलीमध्ये तुम्हाला कितीही अशुभ क्रूर योग होताना आढळले, परंतु त्रिशांश लग्न किंवा लग्नेश जर बलवान आहेत तर जातकाच्या आयुष्यावर काही अरिष्ट नसतं. जातक त्या अरिष्टातून सुखरूपपणे बाहेर येऊ शकतो. दुसरा नियम म्हणजे क्रूर किंवा पापग्रह हे विशिष्ट भाव व विशिष्ट रास यांनी दर्शवलेल्या अवयवानुसार अरिष्ट आणण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजेच आपण जे अकारक ग्रह बघितले ते अकारक ग्रह त्रिशांश कुंडलीमध्ये कर्क राशीमध्ये, कर्क राशीवर जर त्यांची दृष्टी असेल, सिंह राशीवर त्यांची दृष्टी असेल किंवा हे क्रूर ग्रह लग्न 6, 8, 12 या भावात असतील तर हे अरिष्ट आणायला कारणीभूत ठरतात. लग्न व त्रिशांश कुंडलीत भावगत आणि राशीगत ग्रहामध्ये समानता नसावी. म्हणजे लग्न कुंडलीमध्ये जे ग्रह विशिष्ट राशीत आहेत किंवा विशिष्ट भावात आहेत तेच ग्रह त्रिशांश कुंडलीमध्येही त्याच भावात किंवा त्याच राशीत नसावेत, अन्यथा अरिष्टाची तीव्रताही फार आहे. तिसरा नियम आहे लग्न कुंडलीतील षष्ठेश आणि अष्टमेश यांची स्थिती त्रिशांश कुंडलीमध्ये पाहावी. कारण षष्ठेश आणि अष्टमेश हे अरिष्ट निर्माण करणारे ग्रह आहेत. ते परत त्रिशांश कुंडलीमध्येही 6, 8, 12 किंवा लग्न किंवा चतुर्थ किंवा पंचम भावात आलेले नसावेत, अन्यथा आजाराची तीव्रता जास्त राहते. चौथा नियम आहे लग्न कुंडलीत जो ग्रह लग्नी असेल अथवा लग्नाला पाहत असेल तोच क्रूर ग्रह त्रिशांश कुंडलीमध्येही असता अरिष्टाची तीव्रता जास्त असते. म्हणजेच
जन्म लग्नही क्रूर ग्रहाने बाधित झालेलं आहे आणि त्रिशांश कुंडली मधलेही लग्न जर क्रूर ग्रहाने बाधित झालेलं असेल तर हे अरिष्ट मोठ्या प्रकारचं असतं. 5वा नियम म्हणजे त्रिशांश कुंडलीत लग्नी असणारा क्रूर ग्रह या जन्मामुळे येणाऱ्या अरिष्टांना कारणीभूत ठरतो. हा नियम आपल्याला उपाय देण्याच्या बाबतीत उपयोगात येतो, तेव्हा त्याच्यावर आपण जास्त विचार नको करायला. पुढचा जो नियम आहे, त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टमात असणारा ग्रह मागील जन्मामुळे येणाऱ्या अरिष्टाची सूचना देतो. हा सुद्धा उपयोग 5 नंबरच्या नियमात जसा करता येतो त्या प्रकारेच हा करता येतो. पुढचा नियम, त्रिशांश कुंडलीतील दशम भावात असणारा ग्रह या जन्मातील कर्मामुळे येणाऱ्या अरिष्टांची सूचना देतो. म्हणजे दशम भाव हा आपल्या आजीविकेशी चरितार्थाशी संबंधित असणारा भाव असतो आणि हे कर्म किंवा चरितार्थ पुढे नेत असताना आपल्या हातून काही अनावश्यक चुकीच्या वाईट इतरांना त्रास देणाऱ्या इतरांचे शाप घेणाऱ्या गोष्टी घडत असतात आणि अशा जर काही असतील तर त्रिशांश कुंडलीमधील दशमात असणारा जो ग्रह आहे त्या ग्रहाच्या कारकत्वाप्रमाणे आपल्याला ते कारण त्या येणाऱ्या अरिष्टाची सूचना मिळत असते. याशिवाय पुढचा नियम म्हणजे त्रिशांश कुंडलीत चतुर्थ अथवा पंचम भाव, कर्क अथवा सिंह रास किंवा रवी किंवा चंद्र आणि रवी अशुभ झाले असता हृदया संबंधित अरिष्ट दर्शवतात. अर्थात इथे कर्क आणि सिंहरास दृष्टीने अशुभ झालेली हे म्हणायचं आहे. आणि अजून एक नियम म्हणजे राहू व केतू ज्या राशीत अथवा भावात असतात त्या भावावरून पाहिल्या जाणाऱ्या अवयवात बिघाड करतात. त्रिशांश कुंडलीमध्ये राहू आणि केतू हे एकाच राशीत असतात. म्हणजेच धड आणि शीर हे एकत्र आलेलं आहे. म्हणजेच अशुभता प्रचंड प्रमाणात वाढवली जाते. म्हणून राहू केतू ज्या राशीत अथवा ज्या भावात असतात त्या भावावरून पाहिल्या जाणाऱ्या अथवा त्यांची दृष्टी जिथं असते त्या भावावरून पाहिल्या जाणाऱ्या अवयवामध्ये मोठं बिघाड करण्याचं काम ते करू शकतात. आता अजून एक विषय म्हणजे कुंडलीतील ग्रह पाहिल्यानंतर या जातकाची एंजिओप्लास्टी होऊ शकते का बायपास शस्त्रक्रिया होऊ शकते, किंवा एखाद्या जातकाला जर डॉक्टरनी यापैकी काही करायला सांगितलं असेल तर काही जातक हे थोडे धाडशी असतात. ते डॉक्टरांना थांबवून पहिल्यांदा ज्योतिषाचा सल्ला घेतात. त्यावेळेला आपल्यासारख्या चांगल्या ज्योतिषांनी कुंडलीचा जर व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला एंजिओप्लास्टी करणं खरोखरच गरजेचं आहे, किंवा डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे बायपास सर्जरी करणं आवश्यक आहे हे आपल्याला जाणून घेता येतं आणि आपल्याला तसा जातकाला सल्ला देता येतो. अर्थात या बाबतीत फायनल सल्ला हा डॉक्टरांचाच असतो, पण आपण मात्र अपेक्षित मार्गदर्शन रुग्णाला नक्कीच करू शकतो. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मी ज्या कुंडल्यांचा अभ्यास केला आणि त्यातल्या ग्रहस्थिती बघितल्या, त्यातले योग ताडून पाहिले, तेव्हा मला आढळलं की काही विशिष्ट योगामध्ये काही विशिष्ट भाव, विशिष्ट रास, विशिष्ट ग्रह यांच्यामध्ये जर अशुभता आलेली असेल तर एंजिओप्लास्टीचा योग होतो. म्हणजे कसे आपण ते पाहूया. प्रथम, चतुर्थ, पंचम, षष्ठ आणि 12 द्वादश या भावातून रवी व चंद्र यांच्याशी अशुभ योग झाले असता अथवा या राशीतून रवी व चंद्राचे अशुभ योग झाले असता व या अशुभ योगात मंगळ व केतूचे क्रूरत्व कमी असून 64वा नवांश किंवा 22वा द्रेष्काण यांच्या स्वामीची उपस्थिती नसता, तसेच लग्न व त्रिशांश लग्न शुभ संबंधित असता एंजिओप्लास्टी होण्याचा योग असू शकतो. आणि जर ते डॉक्टरनी सुचवलेलं असेल तर ते करायला काहीही हरकत नाही असं आपण त्या रुग्णाला सांगू शकतो.
आणि मग पुढचा म्हणजे बायपास शस्त्रक्रिया. जर समजा आपल्याला विचारणा झाली किंवा एखाद्या अगदी तरुणाच्या किंवा लहान मुलाच्या कुंडलीत जर या प्रकारे जर आपल्याला योग दिसत असतील, तर याची पुढे जाऊन बायपास शस्त्रक्रिया होऊ शकते. आपण असं त्याच्या कुंडलीमध्ये नक्कीच नमूद करू शकतो. तर आता याच्यामध्ये बघा, बायपास शस्त्रक्रिया होण्यासाठी प्रथम भाव, चतुर्थ भाव, पंचम भाव, षष्ठ भाव, द्वादश भाव याच्याबरोबरच अष्टम भावाची सक्रियता आढळते. अष्टम भावातील ग्रहांची अष्टमेशाची सक्रियता आढळते. कारण अष्टम भावावरून आपण मोठं अरिष्ट, अष्टम भावावरून आपण मोठी शस्त्रक्रिया पाहत असतो. तेव्हा अष्टम भाव जर ऍक्टिव्हेट झालेला असेल, अष्टमेश जर ऍक्टिव्हेट झालेला असेल, अष्टमात जर क्रूर ग्रह असतील, तर अशा रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे असं आपण नक्की सांगू शकतो. म्हणजेच या भावातून अशुभ योग झाले असतात. त्याच वेळी या योगात मंगळ व केतूचे क्रूरत्व असून म्हणजे क्रूरत्व वाढत चाललं बघा. त्याशिवाय 64व्या नवंशाचा स्वामी किंवा 22व्या देशकाणाचा स्वामी यांची उपस्थिती असता आणि त्याच वेळी जन्मलग्न तसेच त्रिशांश लग्न अशुभ संबंधित असता बायपास शस्त्रक्रिया होण्याची खात्री असते आणि आपण तसं मार्गदर्शन रुग्णाला करू शकतो. आणि आता आपल्या निबंधामध्ये अशा प्रकारचे योग तपासून ते स्टेप बाय स्टेप लिहून या जातकाची एंजिओप्लास्टी कोणत्या ग्रहयोगामुळे झाली, या जातकाची बायपास शस्त्रक्रिया कोणत्या योगामुळे झाली, याचा आपण परस्पराशी संबंध लावून निष्कर्ष लिहू शकतो. आणि असा निष्कर्ष विद्यार्थ्यांनी लिहिणे अपेक्षित आहे. पहिल्याच व्याख्यानात चव्हाण सर तसंच कालच्या व्याख्यानात भावे सरांनी निबंध कसा लिहावा, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं मी त्या परत रिपीट करून आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू इच्छित नाहीये आणि आपला वेळही तसा पुढे पुढे चालू आहे. म्हणून आता एक महत्वाचा नियम जो आपला सर्वांनाच माहित आहे की लग्नेश जर 6, 8 व 12 या भावांच्या स्वामीपेक्षा बलवान असून गुरुचा लग्न अथवा लग्नेशाशी शुभयोग असता जातक कोणत्याही संकटातून फिनिक्स पक्षासारखा पुढे येतो. म्हणजे बायपास शस्त्रक्रियेसाठी सांगितलेले सगळे जरी योग उपस्थित असतील आणि जर लग्नेश मात्र षष्ठेश, अष्टमेश, द्वादशेश यांच्यापेक्षा बलवान असेल, त्रिशांश कुंडलीमध्ये लग्न चांगलं असेल, तर या जातकाची शस्त्रक्रिया अतिशय सक्सेसफुल होणार आहे आणि त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नाही हे आपण ज्योतिषी नक्की सांगू शकतो. आणि तुम्ही विद्यार्थी हे नक्की निबंधामध्ये लिहू शकता. आता हृदयाचा अभ्यास करतोय म्हणजे हृदयविकाराची संभाव्य कारण सुद्धा आपल्याला माहीत असणं आणि निबंधात लिहिणं आवश्यक ठरतं. त्यातलं पहिलं कारण म्हणजे अनुवंशिकता. दुसरं कारण मानसिक शारीरिक ताणतणाव. तिसरं कारण सध्याच्या काळची चुकीची जीवन पद्धती आणि त्याच्यामुळे लठ्ठपणा, डायबिटीस, रक्तदाब जास्त राहणे या गोष्टीमुळे हृदयासंबंधात आजार होऊ शकतात. त्याशिवाय चुकीची जीवन पद्धती, अयोग्य आहार, अयोग्य विहार, हातात मोबाईल घेऊन जेवण करणं, जेवण झाल्यानंतर शतपावली न करता मोबाईलवर परत व्हॉट्सअप बघत राहणं, म्हणजेच व्यायाम न करणं आणि अयोग्य पद्धतीने जीवन पद्धती असणं हे या आजाराला कारणीभूत ठरण्याचं महत्वाचं कारण दिसून येतं. पाचवं म्हणजे व्यायामाची आवड नाहीये. व्यायामाची आवड फार कमी लोकांना आहे. फार कमी लोक ग्राउंडवर जातात, फार कमी लोक आसन प्राणायाम करतात आणि जो व्यायाम करतात तो सुद्धा चुकीचा व्यायाम करतात. बघा, आज बरेच लोक वजन वाढलं म्हणून जिम मध्ये जातात, फास्ट व्यायामाचे प्रकार करतात. पण भारतासारख्या उष्ण कटिबंधाच्या देशामध्ये हे फास्ट व्यायामाचे प्रकार चांगले नाही आहेत, कारण याच्यामुळे शरीरातला वात वाढतो.
म्हणूनच अष्टांग योग सांगणाऱ्या पतंजली मुनींनी योग करा, आसन प्राणायाम करा असं सांगितलेलं आहे. त्याशिवाय आसनाने किंवा योगाने योग चित्त वृत्ती निरोधाहा, योगाने चित्ताच्या वृत्तीचा निरोध होतो. आसन करण्यामध्ये शरीराची स्थिरता साधली जाते, श्वासाची स्थिरता साधली जाते. इतर व्यायामाच्या प्रकारामध्ये आपल्या श्वासाची गती प्रचंड वाढते, हृदयाचं कार्य प्रचंड वाढतं. तसं आसन प्राणायामामध्ये हृदयाचं कार्य हे कमी राहतं आणि हे मी स्वतः तपासून पाहिलेलं आहे. म्हणजे चुकीचा व्यायाम करणं हे हृदयाला चांगलं ठरण्याच्या ऐवजी हृदयाला घातक ठरू शकतं, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्याशिवाय महत्वाचं डॉक्टरांशी झालेल्या चर्चेतून कळालेलं म्हणजे लहानपणी मुलांना होणारे घशाचे आजार, टॉन्सिल्स किंवा तत्सम घशाचे आजार झाले की त्याच्यावर आपण अँटीबायोटिक्स घेतो. तात्पुरतं त्या मुलाचा आजार बरा होतो, पण त्या अँटीबायोटिक्सचे जे साईड इफेक्ट्स आहेत ते अगदी हृदयापर्यंत जातात. त्याचा वॉल्व्हवर किंवा कोरोनरी आर्टरीजवर पुढच्या आयुष्यामध्ये परिणाम होताना दिसून येतो. आता हृदयासंबंधी आपण एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोय, मग हार्ट अटॅक येतो म्हणजे नेमकं काय होतं? तर हृदयाची रक्ताची मागणी व होणारा रक्तपुरवठा यांच्यात प्रचंड तफावत निर्माण होतो. ब्लॉकेजेस किंवा रक्ताची गुठळी यामुळे मागणीप्रमाणे रक्त पुरवठा न झाल्यामुळे रक्तवाहिन्या स्पॅझम मध्ये जातात, आकुंचन पावतात आणि हृदयाला मिळणारा रक्त पुरवठा बंद होतो. शरीराला होणाराही रक्त पुरवठा त्यामुळे बंद होतो. शरीर निश्चल होऊन जातं आणि त्या रुग्णाला किंवा त्या व्यक्तीला जर आणीबाणीची मदत मिळाली नाही तर त्याच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. आता यापुढे आपण या विषयाच्या अनुषंगाने 2 कुंडल्या पाहणार आहोत. त्यातल्या पहिल्या जातकाची कुंडली आता आपल्या समोर आलेली आहे. तर आपण सर्वांना ही कुंडली आणि माहिती व्यवस्थित दिसतीये ना? हो हो सर, हो सर, माझा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित येतोय ना? हो सर. हो सर, अगदी व्यवस्थित सर, आम्हाला येतोय. दिसत नाही ठीक सर. आहे. आपण जसं आम्हाला नाही दिसत आहे सर. जे लॅपटॉपवर पाहत असतील त्यांना नक्की दिसेल आणि ज्यांच्याकडे नेटवर्क चांगला आहे त्यांनाही दिसेल. परंतु ज्यांच्याकडे नेटवर्क कमी आहे त्यांना कदाचित हे दिसू शकणार नाही, परंतु तुम्हाला PDF मात्र नक्की मिळणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी ऐकू शकता आणि नंतर त्या ताडून पाहू शकता. तर याच्यामध्ये जन्म लग्न कुंडली आणि त्रिशांश कुंडली दिलेली आहे. तर या जातकाची बायपास सर्जरी झालेली आहे आणि बायपास सर्जरी ही अतिशय कमी वयात झालेली आहे. बघा, या जातकाचा जन्म जो आहे तो 1977चा आहे आणि याची बायपास सर्जरी जी झालेली आहे ती 22/5/2010 ला झाली आहे. म्हणजे वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी या जातकाची बायपास सर्जरी झालेली आहे. म्हणजेच आपण एखादा जातकाची कुंडली आपल्या समोर आहे आणि कमी वयामध्ये जर त्याची सर्जरी झालेली असेल तर कुंडली न बघताही आपण अतिशय चांगले आणि महत्वाचे निष्कर्ष काढू शकतो. आता या कुंडल्या पाहत असताना आपल्याला जी काही अजून काही टूल्स दिलेले आहेत त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो, हे मी आधीच सांगितलेलं आहे. आणि या टूल्स जे दिले आहेत ते म्हणजे 64व्या नवांशाचा स्वामी तो या कुंडलीमध्ये शनी आहे. 22व्या देशकानाचा स्वामी तो या कुंडलीमध्ये बुध आहे. ज्ञातिकारक ग्रह जैमिनी सूत्रामध्ये ज्ञातिकारक ग्रह सांगितलेत. काल भावे सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे. फक्त मी एवढंच सांगतो, कुंडलीतील 7 डोळ्याने दिसणाऱ्या ग्रहापैकी जो अंशाने 6व्या क्रमांकावर कमी असणारा जो ग्रह असतो तो ज्ञातिकारक ग्रह असतो आणि ज्ञातिकारक ग्रहाचा संबंध हा 6ष्ठ भावाशी येतो. म्हणून त्या ग्रहाची सुद्धा या योगामधली इन्व्हॉल्वमेंट ही पाहणं अतिशय महत्वाचं ठरतं. त्याशिवाय आजारपण सहम वर्तुळामध्ये अधिक चिन्ह काढून दर्शवलेलं आहे.
तो या कुंडलीमध्ये मिथुन राशीत आहे. आरोग्य सहम वर्तुळामध्ये गुणाकार चिन्ह काढून दर्शवलेला आहे, तो या कुंडलीमध्ये मकर राशीत आहे. आणि अजून एक टूल म्हणजे वध नक्षत्राचा स्वामी कोण आहे हे पाहणं, आणि या कुंडलीमध्ये तो बुध आहे. आणि हे सगळे योग आपल्याला एकत्रित पाहायचे असतात. तर आता आपण पहिल्यांदा ही कुंडली पाहूया. आपण ज्या पद्धतीने आता विचार केला त्याच सिक्वेन्सनी आपल्याला जायचं आहे. नुसते ग्रह पाहून विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या उड्या न मारता भाव, राशी, कारकग्रह, अकारकग्रह हे ओळीने टिपून ठेवायचे आहेत. त्यातून कशा प्रकारचे योग झाले हे लिहून ठेवायचे आहेत. आणि या सगळ्याचा एकत्रित निष्कर्ष जन्म कुंडलीप्रमाणे काढून लिहून ठेवायचा आहे. आणि नंतर त्रिशांश कुंडली पाहून त्याचा निष्कर्ष काढून ठेवायचा आहे. आणि हे सगळे सिक्वेन्शियली करायला पाहिजे, म्हणजेच या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकतात. जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखाद्या रुग्णाचं कार्ड असतं, तसंच या कुंडली पाहून आपण या सर्जरी किंवा हा आजार झालेल्या रुग्णाचे कार्ड तयार करून त्या गोष्टीची नोंद वार करायची असते. म्हणजेच जन्म लग्न कुंडली आता पहिल्यांदा पाहूया. तर जन्म लग्न कुंडलीवर पहिल्यांदा आपलं लक्ष गेलं पाहिजे, कारण जन्म लग्न कुंडली आणि लग्नेश हा त्या कुंडलीचा काय आहे, कॅप्टन आहे. त्याची स्थिती चांगली असली पाहिजे, आणि नसेल तर मग ती आजाराला कारणीभूत ठरणार असते, हे आपल्याला लक्षात येतं. तर आता लग्नामध्ये तर कोणताच ग्रह नाहीये, परंतु लग्नावर आजारपण सहमची पूर्ण दृष्टी आहे. लग्नामध्ये कोणताही ग्रह नाहीये, मग आपल्याला आता लग्नेश चंद्राकडे जावं लागतं. तर लग्नेश चंद्र हा द्वितीय भावामध्ये आहे, आणि तो महत्वाचा म्हणजे सिंह राशीमध्ये आहे. आणि लग्नातली कर्क रास आणि द्वितीयातली सिंह रास ही आपल्या आजच्या आजाराच्या विषयाशी अतिशय महत्वाची संबंधित आहे. आता बघा, हा चंद्र सिंह राशीमध्ये आहे आणि तो एकटा नाहीये, त्याच्याबरोबर शनी आहे. आणि शनी हा या कुंडलीचा प्रथम दर्जाचा अकारक ग्रह आहे, कारण कर्क लग्नाला शनी अष्टमेश होतो, आणि अष्टमेश हा चंद्राच्या बरोबर आहे. चंद्राच्या पूर्ण युतीत जरी नसला तरी भावचलित कुंडलीमध्ये सुद्धा ते दोघंही द्वितीय भावातच आहेत, म्हणजे राशीमध्ये एकत्र आहेत आणि भावामध्येही ते एकत्र आहेत. म्हणजे एकाच वेळेला लग्नेशही अशुभ झालेला आहे, त्याच वेळेला सिंह रास सुद्धा अशुभ झालेली आहे. दुसरी गोष्ट, लग्नामध्ये कोणताही ग्रह नसला तरी लग्न भाव संपतो आणि द्वितीय भाव सुरू होतो. तिथं बरोबर शनी 4 अंशात आलेला आहे, आणि जिथं व्ययभाव संपतो त्यात लग्नात प्रवेश करण्याच्या आधी व्ययभावामध्ये मंगळ ग्रह आलेला आहे. म्हणजेच आपण याच्यामध्ये लग्न भाव हा शनी आणि मंगळ या 2 पापग्रहांच्या मध्ये आहे, आणि त्यातला शनी हा हृदयरोगाच्या दृष्टीने अतिशय अशुभ असा ग्रह आहे, आणि या कुंडलीत तो फंक्शनल सुद्धा मॅलेफिक झालेला आहे. त्याच्यामुळे शनी आणि मंगळाच्या मध्ये लग्न भाव आणि कर्क रास येणं हे अतिशय त्रासदायक ठरणार, हे नक्की झालं. त्यानंतर आपल्याला चंद्र ज्या राशीत आहे त्याचा डिस्पोजिटर म्हणजेच हृदयाचा कारक ग्रह रवी हा पाहिला पाहिजे. तर हृदयाचा कारक ग्रह रवी हा तृतीय भावात आहे, आणि हा तृतीय भावामध्ये राहूच्या पूर्ण युतीमध्ये आहे, आणि त्याचबरोबर बुधही त्याच्याबरोबर आहे. रवी म्हणजे आपण बुध आदित्य युती असं म्हणतो, परंतु आपल्याला ही कुंडली कर्क लग्नाची आहे, आणि कर्क लग्नाच्या कुंडलीला बुध हा शनीच्या पाठोपाठ अकारक ठरतो, कारण तो व्ययभावाचा आणि तृतीय भावाचा स्वामी असतो.
म्हणून असा अकारक ठरलेला ग्रह राहूसह रवीच्या युतीत आल्यामुळे रवीचं म्हणजे हृदयाचं कार्य बिघडण्यावरही त्याचा नक्की परिणाम झालेला असला पाहिजे. त्यानंतर आपल्याला कारक दुसरा भाव म्हणजे चतुर्थ भावाकडे यावं लागेल. चतुर्थ भावामध्ये कोणताही ग्रह नाही आहे, परंतु हर्षल हा ग्रह आहे आणि हर्षल हा अनप्रेडिक्टेबल ग्रह आहे. म्हणजे चतुर्थ भावाच्या बाबतीत तो अनपेक्षित गोष्टी घडवण्यासाठी, अकस्मात गोष्टी घडवण्यासाठी सक्षम आहे. आता भावातला ग्रह पाहिल्यानंतर त्या भावाचा स्वामी शुक्र आपल्याला पाहायला पाहिजे. तर शुक्र हा या कुंडलीमध्ये द्वितीय भावामध्ये आहे आणि हा शुक्र परत शनीच्या आणि सिंह राशीमध्ये चंद्राच्या बरोबर आहे. म्हणजेच आपण इथं एक गोष्ट म्हणू शकतो की एकाच वेळेला चतुर्थाचा कारक चंद्र, लग्नेश चंद्र, चतुर्थेश शुक्र हे दोघही शनीमुळे अतिशय अशुभ झालेले आहेत. आणि द्वितीय भावामध्ये चंद्र आणि शुक्र हे खाण्यापिण्याच्या आवडी निवडी संदर्भात सांगितलेले ग्रह अष्टमेश शनीच्या बरोबर आहेत. म्हणजेच या जातकाचा आहार विहार हा चुकीचा असला पाहिजे. खाण्यापिण्याच्या आवडी निवडी अतिशय वाईट चुकीच्या असल्या पाहिजे, याचा आपण लगेच निष्कर्ष काढू शकतो. आणि त्यानंतर आपल्याला यायला पाहिजे पंचम भावावर यायला पाहिजे. पंचम भावामध्ये नेपच्यून आहे, पण त्याचा आपण विशेष विचार करायला नको. नेपच्यून हा पापग्रहच आहे. मग आपल्याला आता पंचम भावावर कोणाची दृष्टी आहे का हे पाहिलं पाहिजे. तर पंचम भावावर मांदीची दृष्टी आहे आणि त्याच वेळेला पंचमेश हा पंचमापासून अष्टम भावात म्हणजे व्यय भावात गेलेला आहे आणि तो आजारपण सहमच्या बरोबर आहे आणि त्याच वेळेला षष्ठेश गुरुच्या बरोबर सुद्धा आहे. म्हणून पंचमेश हा एकतर व्यय भावात गेलेला आहे, शत्रू राशीमध्ये आहे, आजारपण सहमच्या बरोबर आहे, षष्ठेश गुरुच्या बरोबर आहे. त्याच्यामुळे पंचमेश सुद्धा इथं अशुभ स्थितीत आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. बऱ्याच जणांना असं वाटेल की गुरु हा तर या कुंडलीचा योगकारक आहे. हो, नक्की योगकारक आहे, परंतु त्याच्याकडे षष्ठेशाचं सुद्धा स्वामित्व आहे. म्हणजे कसं बघा, एक म्हण आहे, आपल्या ओळखीचा किंवा चांगला माणूस आपल्याला सावली बघून किंवा जास्त त्रास होणार नाही असं मारतो आणि आपल्याला अनोळखी असणारा आणि एखादा क्रूर माणूस आपल्याला मारताना कोणताही विचार करत नाही. हा गुरु शुभग्रह आहे, तो षष्ठेशाची जबाबदारी असल्यामुळे आजारासंबंधात परिणाम देणार, कदाचित इतके घातक परिणाम देणार नाही, परंतु त्याची षष्ठेश म्हणून मंगळाबरोबर असलेली उपस्थिती, पंचमेश मंगळाबरोबर असलेली उपस्थिती नक्कीच त्रासदायक ठरेल, यात संशय नाही. आणि त्यानंतर पुढचा भाव म्हणजे दशम भाव. दशम भावामध्ये कोणताही ग्रह नाहीये. 11वा भाव, 11व्या भावामध्ये मांदी आहे आणि मांदीची पंचमावर दृष्टी आहे, आपण आधी बघितलेलंच आहे. आणि व्यय भावातल्या ग्रहाबद्दल आपली आता भरपूर चर्चा झालेली आहे. या एवढ्या जरी गोष्टी पाहिल्या आणि नमूद करून ठेवल्या आणि परत त्या वाचल्या तर आपल्याला नक्की वाटेल, नक्की खात्री पटेल की ही सगळी ग्रहस्थिती आपल्या किंवा त्या जातकाच्या हृदयाच्या बाबतीत गंभीर स्वरूपाचा आजार निर्माण करण्यासाठी सक्षम आहे. आणि या ग्रहस्थितीमध्ये अष्टमेश शनी आणि हृदयाच्या बाबतीत अतिशय अकारक ग्रह शनी याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे या जातकाला हृदयासंबंधित वयाच्या 33व्या वर्षी ड्युटीवर असताना अतिशय मोठा त्रास व्हायला सुरुवात केली. म्हणून त्याला ऍडमिट केलं आणि ऍडमिट केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सगळ्या तपासण्या वगैरे सगळ्या झाल्यानंतर त्याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. म्हणजेच
लग्न कुंडलीतले एवढे योग इतके घातक आहेत असं दर्शवतात. मग आपण जर इतर जी टूल्स आहेत ती टूल्स या कुंडलीमध्ये कशा प्रकारे आहेत हे बघितलं तर त्या निष्कर्षाला आपल्याला अजून बळकटी येईल. बघा, या 64व्या नवंशाचा स्वामी शनी आहे आणि तोच या कुंडलीचा अष्टमेश आहे. 22व्या देशकाणाचा स्वामी बुध आहे आणि तोच या कुंडलीचा व्ययेश होऊन मगाशी सांगितल्याप्रमाणे राहूसह रवीला बिघडवण्यास कारणीभूत ठरलेला आहे. ज्ञातिकारक ग्रह गुरु आहे, तोच या कुंडलीचा षष्ठेश आहे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अशुभता वाढवणारा झालेला आहे. आजारपण सहम आपण बघितलेला आहे आणि आजारपण सहम जे आहे ते व्ययभावातच आहे. आरोग्य सहम सप्तम भावामध्ये आहे आणि महत्वाचं टूल म्हणजे वध नक्षत्राचा स्वामी सुद्धा बुध हा ग्रहच आहे आणि तोच ग्रह 22व्या देशकाणाचा स्वामी आहे आणि त्याने या हृदयाच्या बाबतीत हृदयाचा कारक असणाऱ्या रवीच्या बाबतीत राहूसह कशा प्रकारची अशुभता निर्माण केलेली आहे हे आपण पाहिलेलंच आहे. आता जन्मकुंडलीचा विचार केल्यानंतर आपल्याला त्रिशांश कुंडलीकडे गेलं पाहिजे आणि त्रिशांश कुंडलीमध्ये जाताना पहिल्यांदा आपल्याला लग्न कुंडलीचा लग्नेश, चतुर्थेश, पंचमेश, षष्ठेश, अष्टमेश आणि व्ययेश या ग्रहांची या भावेशांची त्रिशांश कुंडलीमध्ये कशा प्रकारची स्थिती आहे हे पाहिलं पाहिजे आणि ती स्थिती जर आपल्याला अशुभ आढळली तर आपण लग्न कुंडलीवरून जो निष्कर्ष काढला होणार त्या निष्कर्षात ती तीव्रतेने भर टाकणारी ग्रहस्थिती ठरेल आणि मग या जातकाचं नक्कीच हृदयासंबंधात कोणतं तरी अरिष्ट येऊन मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार हे तुम्ही तुमच्या निबंधामध्ये अशा प्रकारे नक्कीच नमूद करू शकाल. मग आपण स्टेप बाय स्टेप परत जाऊया, सिक्वेन्स कधीही सोडायचा नाही. आता आपण बघूया की लग्नेश चंद्र हा त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टमामध्ये गेलेला आहे. चतुर्थेश शुक्र हा त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टमामध्ये आहे. पंचमेश मंगळ हा त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टमात गेलेला आहे. षष्ठेश गुरु हा त्रिशांश कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत आहे. मी याला अशुभ म्हणणार नाही, परंतु हर्षलच्या युतीत आहे. हे थोडाफार तरी तो अशुभ झालेला आहे. अष्टमेश शनी हा त्रिशांश कुंडलीमध्ये स्वतःच्या नीच राशीमध्ये असून आपण मगाशी जे सगळे ग्रह पाहिले त्याच्यावर पूर्ण दृष्टीने पाहतो आहे. तसंच त्याची 10वी दृष्टी हृदयाचा कारक रवीवर सुद्धा आलेली आहे. म्हणजे लग्न कुंडलीमध्ये सुद्धा अष्टमाने अतिशय घातक प्रभाव दाखवलेला आहे आणि त्याच अष्टमेशाने त्रिशांश कुंडलीमध्ये सुद्धा अतिशय घातक परिणाम दाखवलेला आहे. हे पाहिल्यानंतर आपल्याला सिंह रास किंवा कर्क रास काही बाधित झालेली आहे का हे पाहिलं पाहिजे. आता मी नियमात दिल्याप्रमाणे कर्क रास आणि सिंह राशीमध्ये तुम्हाला एकही ग्रह इथं दिसत नाहीये, परंतु कर्क राशीवर राहू केतूची पूर्ण दृष्टी आहे. कर्क राशीचा स्वामी हा त्रिशांश कुंडलीमध्ये अष्टम भावामध्ये अतिशय अशुभ मंगळ आणि शनीच्या योगामध्ये आहे. आता हे योग म्हणजे जन्म कुंडलीतील या विशिष्ट ग्रहांचा त्रिशांश कुंडलीमध्ये कशा प्रकारे संबंध आलेला हे आहे हे पाहिल्यानंतर मग त्रिशांश कुंडलीकडे आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यास करायचा आहे आणि तसा अभ्यास करताना आपल्याला आढळतं की लग्न स्थानामध्ये परत बुध आलेला आहे की जो लग्न कुंडलीप्रमाणे अशुभ योग निर्माण करणार आहे आणि तो त्यात परत नीचीचा आहे.
त्याशिवाय तो या कुंडलीचा चतुर्थेश होऊन नीचीचा आहे. म्हणजे चतुर्थेश सुद्धा या कुंडलीमध्ये नीचीचा झालेला आहे. पंचमेश चंद्र या कुंडलीमध्ये परत कसा बिघडलेला आहे आपण ते बघितलेलंच आहे. सिंह स्वामी या कुंडलीमध्ये रवी हा राहू आणि केतूच्या एकत्रित दुष्ट प्रभावामध्ये सापडलेला आहे. एवढंच नाहीये तर या रवीवर शनीची 10वी दृष्टी सुद्धा आलेली आहे. म्हणजे रवी आणि त्याचबरोबर चंद्र हे दोघही जसे लग्न कुंडलीमध्ये अशुभ स्थितीमध्ये सापडलेले होते अगदी तसेच अंश कुंडलीमध्येही अशुभ स्थितीमध्ये सापडलेले आहेत. आणि हे योगांची समानता दोन्ही कुंडलीमध्ये आल्यामुळं जातकाला हृदयासंबंधित अचानक त्रास झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी अचानकपणे ओपन हार्ट सर्जरी करावी लागली. पण हा जातक त्यातून निभावून गेला. या जातकाला आणीबाणीची सगळी मदत मिळाल्यामुळे या जातकाच्या जीवावर आलेलं होतं, परंतु ते हृदयाच्या शस्त्रक्रियेवर निभावलं. त्याचं एकमेव कारण मला दिसतं ते म्हणजे त्रिशांश कुंडलीमध्ये लग्नेश गुरु हा केंद्र भावामध्ये स्वतःच्या मूल त्रिकोण राशीमध्ये अतिशय बलवान स्थितीत आहे. ही एकमेव ग्रहस्थिती या जातकाला या अरिष्टातून वाचवण्यासाठी कारणीभूत नक्कीच ठरलेली आहे. आता ग्रहयोगामुळे काय अरिष्ट येणार आहे, कसं घडणार आहे, हृदयाबाबत काय प्रॉब्लेम येणार आहेत हे आपल्याला कळतं. पण पुढचा प्रश्न असतो कालनिर्णय कसा करायचा, ती गोष्ट कधी घडणार. आणि यासाठी आपल्याला परत टूल दिलेला आहे ते म्हणजे महादशा, अंतर्दशा आणि गोचरीचे ग्रह. आता आपण पाहूया जातकाला हा जो त्रास झाला त्या काळात जातकाला कोणत्या ग्रहाची दशा, महादशा, अंतर्दशा, विदशा सुरू होती. आता बघा इथं मी जातकाच्या हृदयाची शस्त्रक्रिया लिहिलेली आहे, ती 22/5/2010 झालेली आहे. तुम्ही कुंडली परत स्वतंत्रपणे तपासा. या तारखेच्या वेळेला जातकाला राहूची महादशा होती. म्हणजे राहूने लग्न कुंडलीमध्येही अतिशय अशुभता दिलेली आहे. राहूने त्रिशांश कुंडलीमध्येही अतिशय अशुभता दिलेली आहे आणि ती अशुभता डायरेक्ट हृदयाचा कारक हृदय या रवी याच्या बाबतीत दिलेली आहे. म्हणून राहूच्या महादशेत बुधाची अंतर्दशा, बुधाची अशुभता तर तिथं आपण पाहिलेलीच आहे. 22व्या दशकाचा स्वामी आहे, वद नक्षत्राचा स्वामी आहे आणि कुंडलीमध्ये तो कर्क लग्नाच्या कुंडलीला कसा अकारक झालेला आहे, त्रिशांश कुंडलीमध्ये कसा नीचीचा हे पाहिलेलं आहे. अशा बुधाच्या अंतर्दशेत आणि चंद्राच्या विदशेमध्ये जातकाला या शस्त्रक्रियेला सामोरं जावं लागलं. कारण चंद्र हा या दोन्ही कुंडलीमध्ये अतिशय अशुभ स्थितीमध्ये झालेला दिसतोय. आणि एवढंच नाही तर जातकाला हृदय शस्त्रक्रियेच्या वेळेचे गोचर ग्रह सुद्धा चांगले नव्हते. कारण जातकाला बरोबर या तारखेच्या दरम्यान 7.5 सुरू होती आणि शनी हा कन्या राशीमध्ये वक्री होता. लग्न कुंडलीकडे बघा की त्यावेळेला शनी 7.5 तर सुरूच होती, पण त्याच वेळेला शनीचं वक्री भ्रमण रवीच्या वरून तृतीयेश बुधावरून सुरू होतं आणि त्याच वेळेला त्या शनीची पूर्ण दृष्टी 2 महत्वाचे कारक ग्रह गुरु आणि मंगळ यांच्यावरही होती. आणि तिसरी दृष्टी कालपुरुषाच्या कुंडलीतील पंचम भाव आणि कालपुरुषाच्या कुंडलीत पंचम भावात येणाऱ्या सिंह राशीवर इनडायरेक्टली होती. म्हणजेच गोचरीचा शनी म्हणजे 7.5 हे एवढं मोठं अरिष्ट आणण्यासाठी कारणीभूत झालेली आहे.
त्याच वेळेला जातकाला गुरु हा 8वा होता. तो मीन राशीत जरी असला तरी जातकाच्या राशीप्रमाणे 8वा होता. आणि आपण 8व्या गुरुला अति चांगलं अजिबात मानत नाही, कारण 8 आणि नाट, 8 आणि घाट. आणि त्याच वेळेला त्या गुरुचं भ्रमण मूळ कुंडलीतील केतूवरून चालू होतं आणि गोचरीच्या शनीची 7:30च्या शनीची पूर्ण दृष्टी वक्री गुरुवर आलेली होती. म्हणजेच गोचरीचा गुरु सुद्धा जातकाला चांगला नव्हता. आणि त्याच वेळेला गोचरीचा राहू हा धनु राशीमध्ये होता. या जातकाच्या कुंडलीमध्ये धनुराशी रोगभावात येते आणि रोगभाव हा आजाराची निर्मिती करणारा आहे. आणि त्याच वेळेला या राहूची दृष्टी मूळ कुंडलीतील गुरु आणि पंचमेश मंगळावर सुद्धा येत होती. म्हणजेच अशा रीतीने आपण महादशा, अंतर्दशा, विदशा त्या काळात 7:30 तर सुरू नाही ना, कारण एवढी खराब महादशा सुरू आणि त्यानंतर 7:30 सुरू. म्हणजे मराठीत एक म्हण आहे, आई जेवायला देईना आणि बाप भीक मागू देईना. म्हणजे सर्व दृष्टीने अतिशय अडचणीची ग्रस्थिती त्यावेळेला जातकाला होती. आणि त्यामुळे या जातकाच्या हृदयाची बायपास शस्त्रक्रिया करावी लागली. परंतु तो जातक आश्चर्यकारकरित्या गुरु कुंडलीमध्ये, त्रिशांश कुंडलीमध्ये चांगला असल्यामुळे सही सलामत बचावला, असंच आपल्याला म्हणावं लागेल. आता ही दुसरी कुंडली आहे बघा. ही दुसरी कुंडली जी आहे, दुसऱ्या कुंडलीचं वर्णन करू का आपला वेळ होतोय सर? मी थोडक्यात करतो अगदी. चालू ठेवा. हा, मी थोडक्यात करतो, कारण आता काय मी एवढं खात्रीने नाही सर, करा. करा, पूर्ण करा. आवश्यक आहे सर, करा. कंटिन्यू पूर्ण करा करा. प्लीज, विनंती. ठीक आहे. कारण वेळ आपला होतोय म्हणून मी मुद्दाम विचारलं, सॉरी. होऊ दे वेळ. ठीक आहे. आता बघा, ही दुसरी जी कुंडली आहे ती 1951 साली जन्म झालेल्या जातकाची कुंडली आहे आणि त्याची शस्त्रक्रिया ही झालेली आहे. ती 14/12/2021 साली झालेली आहे. म्हणजे वयाच्या 70व्या वर्षी ही शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ती ही एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झालेली आहे. म्हणजे एवढं जरी तुमच्या लक्षात आलं, वय आणि एंजिओप्लास्टी म्हणल्यानंतर हे तुम्हाला नक्की लक्षात येईल की या जातकाच्या कुंडलीमध्ये अष्टमेशाची भूमिका ही कमी राहणार आहे. आणि आपण आता त्या दृष्टीने ही कुंडली बघूया. तर आता आपला पहिला जो फोकस आहे तो लग्न कुंडलीतील प्रथम भावावरच राहिला पाहिजे. या जातकाचं जन्म लग्न जे आहे ते मीन आहे आणि या जातकाच्या प्रथम भावामध्ये बुध, रवी आणि मंगळ हे 3 ग्रह आहेत. आता रवी आणि मंगळ हे काही या कुंडलीला अकारक ग्रह आहेत असं मी म्हणणार नाहीये, परंतु लग्न भावामध्ये त्यांची उपस्थिती आहे. आणि त्याच वेळेला आजार सहम हा सुद्धा लग्न भावामध्येच आहे. मात्र या कुंडलीचा चतुर्थ जो बुध आहे तो लग्नी नीचीचा आहे, हे मात्र आपल्याला याच्यामध्ये दिसून येतं. आणि या लग्न कुंडलीतले हे ग्रह सप्तमातल्या शनीमुळे अशुभ झालेले आहेत. आणि हा शनी वक्री आहे आणि मीन लग्नाला शनी हा व्ययेश होतो. म्हणून शनीच्या वक्री दृष्टीमुळे हे सर्व ग्रह बाधित झालेले आहेत. म्हणजेच लग्न हे अशुभ स्थितीत आहे असं आपण नक्की म्हणू शकतो. आता आपण लग्नेशाची स्थिती बघूया. लग्नेश या कुंडलीमध्ये व्ययात गेलेला आहे. लग्नेश व्ययात जाणं चांगलं नाही. त्यात परत तो कुंभ राशीत आहे. कुंभ राशीचं महात्म्य तर मी तुम्हाला मगाशी सांगितलंच. आणि त्यात परत हा गुरु राहू बरोबर आहे. आणि मी मगाशी नियमात सांगितलं होतं गुरु शनी बरोबर असणं किंवा राहू बरोबर असणं चांगलं नाहीये, कारण राहू हा अडवणारा, बांध घालणारा ग्रह आहे. आणि गुरुकडे कोरोनरी आर्टरीज आणि मुख्य धमनी येते. म्हणजेच आर्टरीज मध्ये या राहूमुळे काहीतरी बाधा नक्की निर्माण होण्याची शक्यता आहे.
ब्लॉकेजेस निर्माण होण्याची शक्यता आहे. हे आपल्याला गुरु राहू या युतीवरून नक्की दिसून येतं. त्यानंतर आपण चतुर्थ भाव बघूया. चतुर्थेशाची स्थिती बघितली. चतुर्थ भावामध्ये परत हर्षल आहे, म्हणजे छाती संबंधात काहीतरी अचानक दुखणं हा हर्षल आणू शकतो, एवढं तरी आपल्याला अंदाज येतो. त्याशिवाय व्ययेश शनीची, वक्री शनीची 10वी दृष्टी पूर्णपणे चतुर्थावर जशी आहे तशीच एक मिनिट ना, सॉरी. चतुर्थावर जशी आहे तशीच चतुर्थेश बुधावरही आहे, म्हणजे चतुर्थ भावही बिघडलेला आहे, चतुर्थेश बुधही बिघडलेला आहे, लग्न भावालाही अशुभत्व मिळालेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या भावाकडे येऊया, तो म्हणजे पंचम भाव. पंचम भावामध्ये प्लुटो ग्रह आहे. त्याला आपण सध्या तरी विशेष महत्व देऊ शकत नाहीये, जरी आपल्याला मदाभटाने प्लुटो हा कॅटॅलिस्टचं काम करतो, पण कॅटॅलिस्ट होण्यासाठी त्याच्या युतीमध्ये कोणता तरी ग्रह पाहिजे. तसा इथं युतीमध्ये कोणताच ग्रह नाहीये, त्याच्यामुळे प्लुटोकडे आपण जास्त लक्ष द्यायचं काही कारण नाहीये. आपण बघूया पंचमेश बघूया. पंचमात कोणता ग्रह नाहीये, मग आपल्याला पंचमेशच बघावं लागेल. तर पंचमेश चंद्र हा शनीच्या, वक्री शनीच्या, व्ययेश शनीच्या पूर्ण युतीमध्ये आहे. म्हणजेच परत या कुंडलीमध्ये शनीचा, अनिष्ट शनीचा, वक्री शनीचा पूर्ण प्रभाव लग्नावर आहे, लग्नातील ग्रहावर आहे. लग्नेश गुरु शनीच्याच राशीत आहे. शनीचा प्रभाव चतुर्थावर आहे, चतुर्थेश बुधावर आहे. शनीचा प्रभाव पंचमेश शनीवर आहे. म्हणजेच परत शनीचं महत्वाचं अनिष्टता देण्याचं कार्य या कुंडलीमध्ये सुद्धा आपल्याला प्रत्यक्षाने आढळून येतं. आणि कोणत्याही कुंडलीमध्ये शनी मंगळ लग्नी आणि सप्तमातून परस्पर सम्मुख, रवी आणि शनी परस्पर सम्मुख असणं चांगलं नसतं, हे तर आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर आपण परत षष्ठ भावाकडे येऊया. षष्ठ भावामध्ये केतू आहे आणि केतू हा शस्त्रक्रिया दर्शवतो. षष्ठेश रवी हा परत लग्नी मगाशीच वर्णन केल्यामुळे सगळ्या अशुभ योगामध्ये आलेला आहे. त्यानंतर आपण अष्टमेशाची स्थिती बघूया. तर अष्टमामध्ये आजारपण सहम आहे, परंतु इतर कोणताही क्रूर ग्रह नाही आहे. आणि अष्टमेश शुक्र हा सुद्धा शुभ ग्रह आहे, आणि तो मांदी बरोबर असला तरी पूर्ण युतीमध्ये नाही आहे. आणि इतर कोणत्याही क्रूर म्हणजे शनी, मंगळ, राहू यांच्या युतीमध्ये नाही आहे. म्हणजे एक आपल्याला लक्षात येतं की या कुंडलीमध्ये अष्टमेशाची भूमिका ही कंपॅरिझन मध्ये सौम्य झालेली आहे. म्हणजेच खरेश, अष्टमेशाला आपण खरेशही म्हणतो, खरेश हा कुंडलीमध्ये सौम्य स्थितीमध्ये आहे, तो शुभग्रह आहे. म्हणजे कुंडलीतील इतर आपण आता पाहिलेल्या ग्रहस्थितीमुळे जातकाच्या हृदयासंदर्भात ब्लॉकेजेस निर्माण होऊन हृदयासंदर्भात छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता दिसून येते. पण ओपन हार्ट सर्जरी करण्याची शक्यता याच्यामध्ये कमी आहे, कारण अष्टमेश हा मुळात शुभग्रह असून तो जास्त अशुभ स्थितीमध्ये हे आपल्याला दिसून येतं. म्हणजेच एंजिओप्लास्टी तत्सम छोटीशी शस्त्रक्रिया हृदयाच्या बाबतीत, जातकाच्या बाबतीत होऊ शकते, आपण असा निष्कर्ष काढू शकतो. त्या व्यतिरिक्त आपण आता इतर गोष्टी बघूया की 64व्या नवांशाचा स्वामी सुद्धा बुध आहे आणि तो या कुंडलीमध्ये लग्नी आहे. 22व्या द्रेष्कणाचा स्वामी सुद्धा बुध आहे आणि तो या लग्न कुंडलीमध्ये लग्नीच आहे. ज्ञातिकारक जैमिनी सूत्राप्रमाणे ग्रह शनी आहे आणि तो या लग्न कुंडलीमध्ये सप्तमात आहे आणि लग्नातील ग्रहावर पूर्ण दृष्टीने पाहतोय. आजारपण सहम तूळ राशीमध्ये आहे, ते अष्टम भावामध्ये आहे. आरोग्य सहम मीन राशीमध्ये आहे, लग्नी आहे. आणि परत
वध नक्षत्राचा स्वामी सुद्धा बुधच आहे. म्हणजेच परत या सगळ्या योगामध्ये हे जे आपण टूल्स जे पाहिले, त्या टूल्स जे आहेत, म्हणजे टूल्स म्हणजे कोणते तरी ते ग्रहच आहेत किंवा कोणते तरी गणिती बिंदू आहेत, यांची इन्व्हॉल्वमेंट झालेली आपल्याला दिसून येते. परंतु अष्टमेश हा शुभ ग्रह आहे आणि तो कोणत्याही महत्वाच्या अशुभ योगात नाही आहे, अरिष्टकारक योगात नाही आहे. म्हणून बायपास सर्जरी सारखं मोठ्या अरिष्टाला या जातकाला सामोरं जावं लागलं नाही. त्या उलट 70व्या वर्षी या जातकाची एंजिओप्लास्टी झाली आणि त्याच्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे हा जातक एक चांगली जीवन पद्धती जगणारा जातक आहे. अगदी वयाच्या 35-40 पासून आसन, प्राणायाम आणि धार्मिक स्वभावाचा हा जातक आहे आणि कदाचित या सगळ्या गोष्टीमुळं ही जरी ग्रहांची अशुभता आपल्याला दिसून येते तरी त्या ग्रहाच्या परिणामाचं अरिष्टामध्ये रूपांतर झालं नाही, कारण जातकाची जीवन पद्धती ही चांगली होती. आता आपण त्रिशांश कुंडलीचा अतिशय थोडक्यात अभ्यास करूया. सगळे ग्रह आपण पटपट बघूया. लग्न कुंडलीचा लग्नेश त्रिशांश कुंडलीमध्ये परत व्ययात आणि तोही परत राहू केतूच्या सोबतच गेलेला आहे, म्हणजेच ब्लॉकेजेसची इथं खात्री झाली. लग्न कुंडलीचा चतुर्थेश बुध हा या कुंडलीमध्ये परत पंचम भावामध्ये नीचीचा आहे आणि त्याच्यावर शनीची पूर्ण दृष्टी आहे. लग्न कुंडलीचा पंचमेश चंद्र हा त्रिशांश कुंडलीमध्ये वृषभ राशीत आहे, चांगल्या स्थितीत आहे असं मी म्हणेन. याला मी काय अशुभ स्थितीत आहे असं म्हणणार नाही. लग्न कुंडलीचा षष्ठेश रवी हा परत त्रिशांश कुंडलीमध्ये शनीच्या युतीत आहे. लग्न कुंडलीमध्ये तो शनीच्या दृष्टीत होता, त्रिशांश कुंडलीमध्ये परत तो शनीच्या युतीत आलाय, म्हणजेच अरिष्ट निर्माण करणारा आहे. लग्न कुंडलीचा अष्टमेश शुक्र हा या कुंडलीमध्ये परत एकटाच चतुर्थ भावामध्ये आहे, मित्राच्या राशीमध्ये आहे आणि या शुक्रावर लग्न कुंडली प्रमाणेच कोणत्याही क्रूर पापग्रहाची म्हणजे शनीची अथवा मंगळाची दृष्टी नाहीये. म्हणजे इथंही परत अष्टमेच्याची स्थिती फार अशुभ आहे असं आपण म्हणू शकत नाहीये. आणि त्यानंतर आपण बघूया व्ययश आणि तो आहे परत शनी आणि त्याची स्थिती तर आपण बघितलेलीच आहे. आता इथं महत्वाचं म्हणजे पहिला नियम, त्रिशांश कुंडलीमधील लग्न किंवा लग्नेश जर चांगल्या स्थितीत असतील तर जातक त्या अरिष्टाला समर्थपणे तोंड देतो, जातकाच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका नसतो. इथं आपण बघितलं तर लग्नात कोणताही मोठा ग्रह नाही आहे, परंतु लग्नावर उच्च राशीतील चंद्राची दृष्टी आहे आणि त्याशिवाय लग्नेश मंगळ हा त्याला आवडणाऱ्या भावामध्ये आणि स्वतःच्या उच्च राशीमध्ये असून त्याचा महत्वाच्या ग्रहांशी नवपंचम योग होत आहे. म्हणजे त्रिशांश कुंडलीमध्ये लग्न आणि लग्नेश बलवान आहे, त्याच्यामुळं जातकाला झालेल्या त्रासाचं कोणत्याही मोठ्या अरिष्टामध्ये रूपांतर न होता एंजिओप्लास्टी सारखी छोटीशी शस्त्रक्रिया होऊन जातक आता परत त्याच्या चांगल्या जीवन पद्धतीप्रमाणे डॉक्टरनी सांगितलेली योग्य काळजी घेत अतिशय आनंदी जीवन जगत आहे. आता त्यावेळेला त्याला कोणत्या ग्रहांची महादशा होती ते आता आपण पाहूया. याच्यामध्ये काही करेक्शन्स आहेत ते आपण लक्षात घेऊया. त्या जातकाला परत एंजिओप्लास्टीच्या वेळेला शनीची महादशा होती. शनी काय अनिष्ट हे आता आपण बघितलेलेच आहे. राहूची अंतर्दशा होती. राहू लग्नेश होऊन गुरुची अंतर्दशा होती. गुरु हा लग्नेश होऊन लग्न कुंडलीमध्येही राहूच्या बरोबर आहे आणि त्रिशांश कुंडलीमध्येही राहूच्या बरोबर आहे आणि शनीची विदशा होती आणि शनी किती अशुभ ग्रह आहे
ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच जातकाची जेव्हा ही अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली त्यावेळेला आपल्या नियमाप्रमाणे जे ग्रह अरिष्ट आणण्यासाठी कारणीभूत होते त्याच ग्रहांच्या महादशेचा पिरियड सुरू होता. आणि हृदय शस्त्रक्रियेच्या वेळेला जातकाचे गोचर ग्रह जर बघितले तर गोचर ग्रहांची अनिष्टता मात्र जातकाला जास्त नव्हती. कारण शनी हा मकर राशीमध्ये होता, म्हणजे तो लग्न कुंडलीतील स्वतःच्या भावावरून स्वतःच्या राशीतून त्याचं भ्रमण सुरू होतं. गुरु हा कुंभ राशीमध्ये होता, म्हणजेच गुरुवरून भ्रमण, परंतु व्यय भावामधून भ्रमण सुरू होतं. आणि राहू हा वृषभ राशीमध्ये होता आणि राहू हा स्वतःच्या उच्च राशीमध्ये आणि स्वतःच्या आवडणाऱ्या स्थानामध्ये होता. म्हणजेच गोचरीच्या ग्रहांची सुद्धा एवढी अशुभ तीव्रता त्यावेळेला असताना आपल्याला आढळून आलेली नाहीये. त्याच वेळेला आधी ज्याप्रमाणे मी सांगितलं त्याचप्रमाणे ही सुद्धा तुम्ही सगळे जे काही टूल्स आपल्याला जैमिनी ऋषींनी किंवा पराशर ऋषींनी दिलेले आहेत हे आपण टूल्स सगळे पाहायचे असतात, लिहून ठेवायचे असतात आणि त्यांचा कुंडलीतील ग्रहांशी संबंध कशा प्रकारे येतो हे पाहायचं असतं. आणि या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून त्याच्यावरून आपला निष्कर्ष काढायचा आहे. सगळ्या कुंडल्या व्यवस्थित नीटनेटकेपणाने निष्कर्ष काढून आपण नियमाप्रमाणे त्याची बांधणी वगैरे जे काही असेल ते करून या आपल्याला परिषदेकडे सबमिट करायचे असतात. परंतु जाता जाता विद्यार्थ्यांना मी एक छोटासा संदेश देऊ इच्छितो. तो म्हणजे पराशर ऋषींनी आपल्याला हे जे काही शास्त्र दिलेलं आहे हे शास्त्र आपल्याला कोणते आजार होणार किंवा आपल्याला कशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी घडतील वाईट गोष्टी घडतील एवढ्यासाठी दिलेलं नाही आहे. कारण पराशर ऋषींना माहित होतं की मानवाच्या जीवनाची इति कर्तव्यता ही मोक्ष मिळण्याने होते. प्रथम भावाला सोडून देणे म्हणजे मीपणाला सोडून देणारा भाव म्हणजे व्ययभाव, म्हणजेच तो मोक्षाचा भाव. आणि मनुष्य प्राणाला जर मोक्षाकडे जायचं असेल तर त्याचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, तरच तो मोक्षासारख्या महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ शकतो आणि त्याप्रमाणे तो त्याच्या जीवनाची पद्धती ठरवू शकतो. हे पराशर ऋषींना नक्की माहीत होतं. हा मोठा हेतू विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवूनच या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करायचा आहे. आणि आता पुरतं जरी निबंध लिहायचा असला तरी पुढे जाऊन अतिशय चांगल्या प्रकारचे ज्योतिषी होऊन आपल्या महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे विद्यार्थी म्हणून ज्योतिष परिषदेच्या नावलौकिकामध्ये भर टाकायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना मी हा निबंध चांगल्या प्रकारे व्यवस्थित लिहिण्यासाठी शुभेच्छा देतो. मला आजच्या निबंधाचा विषय आपल्यासमोर मांडण्यासाठी परिषदेने जी संधी दिली त्याबद्दल मी परिषदेचा आभारी आहे. आणि जाता जाता एक सूत्र एक श्लोक आपल्याला सांगून मी आपली रजा घेतो. ते सूत्र म्हणजे या ही विपदा मादावेव प्रतिक्रिया नकूप खननन युक्तन प्रदीप्ते वन्नीना ग्रहे. म्हणजेच आपल्या कुंडलीमध्ये ज्या विपदा किंवा आपदा येणार आहेत हे नुसत्या न बघता त्याच्यावर विचार करणं, प्रतिक्रिया काय द्यावी या संबंधात विचार करणं अतिशय महत्वाचं असतं. नाहीतर घराला आग लागल्यानंतर विहीर खणून त्या पाण्याने आग बुझवण्याचा वेडेपणा मनात आणणं यासारखी गोष्ट होऊ शकते. आणि हा जो श्लोक दिलेला आहे तो आयुर्वेदाचा अतिशय महत्वाचा ग्रंथ म्हणजे शारंगधर पद्धती याच्यामध्ये दिलेला आहे. आणि अगदी शेवटचं एकच मिनिट म्हणजे हा निबंध करण्यासाठी मला डोंबिवलीमध्ये असणारे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अनुज भोशीन यांचं अतिशय चांगलं सहकार्य मिळालं. त्यांच्या सहाय्यका श्रीमती वंदना खराडे डोंबिवली यांचंही अतिशय सहकार्य मिळालं. आणि सर्जन असणारे नाशिकचे डॉक्टर अनिल कुलकर्णी उर्फ नुलकर यांचंही अतिशय चांगलं सहकार्य मिळालं.
आणि मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे आरोग्य जातक या ग्रंथाचा मी रेफरन्स घेतलेला आहे, ज्योतिष सोबती या ग्रंथाचा मी रेफरन्स घेतलेला आहे, पंडित संजय रथ यांचा प्रभाव माझ्यावर आहे, त्यानंतर इतर अनेक मोठे मोठे ज्योतिषी यांच्या लेखनातून मला जे काही ज्ञान मिळालं, या सगळ्यांचे आभार मानून आणि विद्यार्थ्यांना परत एकदा शुभेच्छा देऊन मी हा विषय इथे संपवतो. मला असं वाटतंय की या शेवटचं जे पुष्प मला अर्पण करायची संधी मिळाली, तर शेवट गोड करण्याचा प्रयत्न मी मनापासून केलेला आहे. धन्यवाद. मी माझा धन्यवाद रामदास सर. ट्रेनिंग स्टॉप करतोय. धन्यवाद रामदास सर. बोला. आणि कृपया कोणी 1 ते 2 मिनिटासाठी लॉग आउट करू नका. आज इतकं सुंदर व्याख्यान आपल्याला रामदास सरांनी दिलंय. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा हा अवमान होतो, त्यामुळे 2 मिनिटासाठी कोणीही लॉग आउट होऊ नका. सर, मी तुमच्या परिषदेमार्फत, कार्यकारी सदस्यांमार्फत आणि आमचे सगळे संस्था प्रमुख आणि शिक्षक यांच्या मार्फत आभार मानते. अरुण चव्हाण सर. हो मॅडम. हा सर, हे सांगता करा. बर. नमस्कार श्रीनिवास रामदास सर. आज आपण अत्यंत सुंदर विवेचन केलं, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अगदी रसाळ वाणीमध्ये वनी ओघवत्या शैलीमध्ये आणि अगदी अभ्यासपूर्ण आपण असं जे मार्गदर्शन केलं त्याच्यामध्ये कोणतेही अडथळे नव्हते. म्हणजे जसं हृदयाला रक्तपुरवठा करताना ब्लॉकेजेस येतात, तसे कोणतेही ब्लॉकेजेस तुमच्या भाषणामध्ये नव्हते. आणि ही अतिशय सुंदर बाब होती. विद्यार्थ्यांना अतिशय चांगलं तुम्ही अनुभवपर व्याख्यान दिलं, त्याबद्दल परिषदेतर्फे मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. आणि असेच तुमचं सहकार्य परिषदेला लाभो हीच तुम्हाला विनंती करतो. आणि आज आपण सगळ्यांनी एक आपल्या अभ्यासमालेचं शेवटचं पुष्प आज आम्ही आपल्या समोर सादर केलंय रामदास सरांच्या माध्यमातून. तर विद्यार्थ्यांना त्याचा खूपच फायदा होईल आणि त्यांना चांगल्या प्रकारे यश मिळो परीक्षेमध्ये, ही परमेश्वराकडे प्रार्थना करून मी आजच्या या अभ्यासमालेची सांगता करतो. सगळ्यांनी जय श्रीराम म्हणून आपण हा लॉग आउट करायचा आहे. श्रीयुत रामदास सरांचा फोन नंबर आणि दिला जाईल तुम्हाला. तुम्ही काळजी करू नका आणि त्यांना तुम्ही कोणत्याही शंका विचारू शकता. तुमच्या मनातले कोणतेही प्रश्न तुम्ही विचारू शकता. लेक्चर त्याचा नंबर तुम्हाला. मॅडम लेक्चर सगळं टाका ना. हो सांगते. लेक्चर सिरीज टाका याच्यात. हो हो. नमस्कार सर. धन्यवाद. वैद्य मॅडम. धन्यवाद. बोला. धन्यवाद. मला त्या सोनल देसाई मॅडमनी जे MD मेडिसिन डॉक्टरचं लेक्चर घेतलं होतं, त्यांचा फोन नंबर मिळेल का? मला त्यांचं पुस्तक हवं होतं. हो मी सांगते त्यांना. मला केलात पण मी त्यांना हे करते. तुम्ही कुठे राहता? मी पुण्याला असतो. बर, मी तुम्हाला फोन नंबर देते त्यांचा. चालेल. थँक्यू. माझं नाव मकरंद पापड. हा ठीक आहे. मी आधी ठाणे ज्योतिष अभ्यास मंडळाचा विद्यार्थी होतो, आता पुण्याला शिफ्ट झालो. अच्छा ठीक आहे. थँक्यू. माझ्या फोन नंबरवर केला तरी चालेल. माझा फोन नंबर लिहून घ्या. हा सांगा. 70 हा 455 46 765. ठीक आहे, मी तुम्हाला मेसेज पाठवतो त्याप्रमाणे. हो चालेल. हो आणि तुम्हाला कुरिअरनी पण त्या पाठवतील. परफेक्ट. थँक्यू सो मच. वैद्यताई, आपल्याला आताच्या व्याख्यानाची PPT ची जी